सर्वांना नमस्कार माझा सर्व विद्यार्थ्यांना. आज आपले गुरुवर्य श्रीयुत देव्हारे सर यांचा जन्मदिवस आहे. आपल्या सर्वांचे आवडते, प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात एक महत्वाचे स्थान असणारे आपले सर. त्यांना माझं विनम्र अभिवादन आहे त्यांना. आजच्या या गिव्ह अँड टेकच्या या जमान्यात फक्त आणि फक्त देण्याच्या भूमिकेत सदैव असणारे आपले सर. ज्ञानाचे अखंड भांडार असणारे, समोरच्याला ते जे काही ज्ञान देतात त्यात न थकणारे, कशाचीही अपेक्षा न करणारे, निस्वार्थी एकदम. सर्वांना या शास्त्राचा लाभ व्हावा म्हणून निशुल्क फी मध्ये त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवलाय. आणि या कॉम्पिटिशनच्या जमान्यात लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून आपल्या पैशाची नेहमी काळजी घेणारे. सर्वात हा त्यांचा महत्वाचा गुण आहे की आपल्या पैशाची नेहमी काळजी घेतात आणि आपले हितचिंतक म्हणून साथ देणार आहेत. सरांनी सुरू केलेल्या या कार्याला तर तोडच नाहीये. आजच्या या कलियुगाच्या या जमान्यामध्ये आपली आणि येणाऱ्या पुढील काळातही अशी व्यक्ती जन्माला येईल अशी शक्यता नाहीये. मला नेहमी प्रश्न पडतो, काय असावी या व्यक्तीची बुद्धिमत्ता. सेकंदात पूर्ण आकाश वाचतात. माणूस तर ते वाचतातच, पण आकाश, ही व्यक्ती एक आकाशच आहे. म्हणजे अथांग, या अथांगतेच्या कोणाला पत्ताही न लागू देणारे हे आकाश कसे आहे तर निरभ्र आहे, मोकळं आहे, खुलं आहे आकाश. त्याकडे पाहिल्यावर आपलं मन पण तसंच होतं, निरभ्र आणि शांत. त्यांचं बोलणं देखील त्या आकाशासारखे शांत आहे. एवढं सगळं असूनही ते जमिनीवर आहेत नेहमी. गुरु म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो जो तो गुरु. जीवन जगण्याचा जो काही योग्य मार्ग आहे, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो, जो आव्हानावर मात करायला आत्मविश्वास दाखवतो, तो गुरु. ते नेहमी सांगतात, विद्या ही द्यावी. जर तुम्ही विद्येच्या उलट करा तर द्यावी हा शब्द येतो. शब्दांची पण एक कमाल असते. पाणी जसं निर्मळ असतं तसं विद्येचं आहे. साचवून ठेवलं तर गंजतं म्हणून ती इतरांना द्यावी. सांगितली तर आपल्यातलं काहीही म्हणजे कमी होत नाही, उलट वाढतच ते विद्या देताना. सर्वांना जी पुढे घेऊन जाते अशी व्यक्ती फार कमी असतात. नेहमी जे आपले हितचिंतक असतात ना, त्यांना नेहमी जवळ ठेवावं. मुकेश भाऊ, मी आणि बरेच जण त्यांना पुढे घेऊन जाणारे सर नेहमीच होते. नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीतच नाही. कुठलाही शब्द विचारा, त्यांच्याकडे नेहमी उत्तर असतं आणि ते नेहमी आपल्या फायद्याचंच उत्तर असतं. लग्नी केतू घेऊन येणारी ही व्यक्ती, त्याला फक्त द्यायचे माहितीये. एक त्यांच्याबद्दल नेहमी मला अप्रूप वाटतं की लोकांनी कितीही शिव्या दिल्या तरी न हलणारे, न डगमगणारे आणि आपला व्यवसाय तसाच हसतमुख चालू ठेवणारे. आपल्याला अशा व्यक्तीची साथ मिळाली हे आपले नेहमी भाग्य आहे. वरून कडक वाटणारे पण आतून मधाळ आहेत. जर कडक वागले नसते तर आतापर्यंत हे टिकले पण नसते. आणि प्रॅक्टिकल कसं वागावं हे त्यांच्याकडून शिकावं. अशा या आमच्या आवडत्या सरांना आपल्या सर्वांकडून जन्मदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा आहेत. त्यांना नेहमी आरोग्यपूर्ण असं उदंड आयुष्य लाभो. त्यांचे हे कार्य असंच शेवटपर्यंत चालू राहू दे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि सर, तुम्हाला वाढदिवसाच्या अगदी अखंड म्हणजे भरपूर शुभेच्छा. असंच तुम्ही नेहमी हसतमुख राहा आणि असंच कार्य नेहमी चालू ठेवा, ही माझी मनापासून अगदी कळकळीची विनंती आहे. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा आता सगळ्यांचं स्वागत करा तुम्ही. आज आपल्याला एक वेगळा विषय शिकायचा आहे, तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. पहिल्यांदा चव्हाण मॅडमने एवढं सविस्तर माझ्याबद्दल जे सांगितलं त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे आणि धन्यवाद मॅडम. तुम्ही सगळं काही सांगितलं. आता अनेक वर्ष तुम्ही आहात आणि बरेचसे आपले वर्ग पण आपण बघितले आणि जेव्हा दादरचे क्लास होते तेव्हा पण सेम तसंच आपलं हे होतं, वागणं होतं. तिथे आपण चुकीच्या लोकांना कधीही प्रवेश करू दिला नाही. तर असंच आपल्याला प्रगतीकडे जायचा मार्ग जो असतो तर त्याच्यामध्ये जे काही आपले नियम आहेत, डिसिप्लिन असतं, त्याला फार महत्व असतं. डिसिप्लिन नसेल तर तुम्ही एखादी गोष्ट इकडे तिकडे केल्यानंतर स्वतःच नुकसान होतं पण दुसऱ्याचं पण होतं. आता त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आज चांगला विषय शिकायचा आहे. जमलेल्या जे काही सगळे आपले साथीदार आहेत आणि विद्वान आहेत असं मी समजतो. बऱ्याचशा या मुली आहेत, त्या मुलींनी सुद्धा पुढचं आयुष्य जे आहे ते ज्योतिषासाठी खर्च करणार आहेत. तर या सगळ्यांचं स्वागत करतो. पहिल्यांदा दळवी साहेब आहेत आमचे, त्यांचं वंदन आहे त्यांना. मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, स्वतः त्या ठिकाणी चव्हाण मॅडम आहेत, अळदणकर मॅडम आहेत,
देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय व्यक्तींचं स्वागत करतो. आणि आजचा एक विषय जो आहे तो वेगळा विषय, कोण राहून गेलं असेल तर क्षमस्व. आपल्या विद्या कुलकर्णी मॅडम आहेत, बऱ्याचशा कुलकर्णी आहेत, सगळ्या कुलकर्ण्यांचं स्वागत. आमच्या परिचयामध्ये जसं की जेव्हापासून मी ज्योतिष सुरू केलं होतं तेव्हापासून कुलकर्ण्यांची संख्या भरपूर होती. मला टीव्हीवरती काम मिळवून देणारे सुद्धा कुलकर्णीच होते. तर कुलकर्ण्यांचे एक जावई होते सावरकर म्हणून, त्यांनी मला टीव्हीला G24 तासला काम मिळवून दिलं होतं. म्हणजे कुलकर्णीचा सहभाग जो आहे तो पुढे नेणारा आहे असं समजून जायचं. तर त्या ठिकाणी जे आपल्याला कोणी दिलेलं आहे तर ते कधीही विसरायचं नाही, हा माझा स्वभाव आहे. कोणाकडून आपण जे काही मिळवतो तर ती त्याची कृपा असते, म्हणून आपल्याला ते मिळतं. तर एनिवे, सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत त्या जेमिनी मधली एक पद्धती आहे अर्गला. तर अर्गला हा जो भाग आहे तर तो कशाने विचार करायचा, एक त्याला फार महत्व आहे. आपण जे इत्यादी कुंडल्या जेव्हा पाहतो, जर थोडस शांतता बाळगा, इत्यादी कुंडल्या जेव्हा पाहतो आणि त्यावेळेला आपल्याला उत्तर मिळत नाही, तर ते उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ज्या बऱ्याचशा अर्गला दाखवलेल्या आहेत, तर मुळामध्ये चांगली अर्गला आहे का का वाईट अर्गला आहे का? तर अर्गला ह्याचा अर्थ काय आहे तर हे पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगतो, की कोणीही जातक असेल किंवा तुम्ही स्वतःच्या कुंडलीमध्ये सुद्धा जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसून येईल की आपलं बरीचशी कामं थांबली जातात किंवा निसर्गच असा त्याच्यामध्ये आडकाठी करतो असं आपल्याला वाटतं, की माझं नशीब असं का चाललंय. तर त्या ठिकाणी तुम्हाला, जर तुम्ही आता जेमिनी शिकत आहात, चांगल्यापैकी तुमचं अभ्यास चाललेला आहे, आणि निश्चितच मी सगळ्यांना हुशार समजतो, कळलं का? कारण का की मी कधी कोणाला असं बुद्धू समजलेलोच नाहीये. प्रत्येक जण आपापल्या परीने विद्वान आहे. तर ही अर्गला जी आहे ती ज्योतिष वाचतेवेळी जर अशी काही ठिकाणं त्या पत्रिकेमध्ये आपल्याला ग्रहांची स्थिती आढळली तर तुम्हाला अर्गलेचा निश्चितच विचार करायचा आहे. या अर्गलेमध्ये दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे ही अर्गला काय कार्यरत असते, कोणापासून आपल्याला दुःख तयार होतं किंवा कोणाच्या मागे आपल्याला दुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं. कधी कधी आपलं पूर्ण आयुष्य कोणासाठी तरी आपल्याला खर्च करावं लागतं. अशा तऱ्हेचा जो काही भाग आहे तो आपल्याला जीवनामध्ये अनेकांच्या आढळतो, की उगाच आपलं आयुष्य जे आहे ही कधी कधी किंवा तो कधी कधी त्यांच्यासाठीच जगायला आलेला आहे असं आपण जेव्हा समजतो. तर आता आजची जी पत्रिका आहे तर मुकेश भाऊ, तुम्हाला विनंती करतो की त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ती पत्रिकाची तारीख लावा, सगळ्यांना माहिती पडेल, तारीख काढा. तर प्रत्येकाला कळेल की ही अर्गला कशी आहे. आणि त्या अर्गलेतून पहिल्यांदा तारीखचं हे बघितलं तुम्ही, तर त्या ठिकाणी ही स्त्री जातकाची कुंडली आहे. 13/3, मला वाटतं किती तारीख आहे, तर ते 13/3, 13 मार्च 1972 ची तारीख आहे. येस, 13 मार्च 1972 ची तारीख आहे. आणि मुंबईतला जन्म आहे, सकाळी 7:11 जन्म आहे, कळलं का? आता त्यामध्ये जेमिनी शिकण्याच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं, सगळ्यांनी तारीख नोंद करून घ्यावी हा. तर त्या जेमिनीमध्ये ही पद्धती जी आहे अर्गलाची ती सूचित केलेली आहे. तर त्या ठिकाणी आपण बघूया पुढे जाऊन. तर मुकेश भाऊ, पुढची पत्रिका जरा लावा. काय लावू सर आता? आता तो चार्ट लावा आपला. आता हा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये बघा, मीन लग्न आहे, लग्नी बुध आहे, आणि 12व्या स्थानामध्ये सूर्य आहे, धनस्थानामध्ये मंगळ शुक्राची युती आहे. आता ह्याच्यातली जी अर्गल आहे ती तुम्हाला पहिल्यांदा मी शिकवतो. नंतर आपण आत्माकारक वगैरे ह्याचा अनुभव भरपूर तुम्हाला झालेला आहे असं वाटतं मला, तरी सुद्धा आपण त्याच्यावरती विचार करणारच आहोत. आता ह्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की इथे पहिली अर्गला कुठली होते आणि ती अर्गला कशी निषिद्ध आहे. तर 12व्या स्थानी सूर्य, लग्नस्थानामध्ये बुध आणि धनस्थानामध्ये शुक्र मंगळाची अर्गला आहे. त्यानंतर दुसरी एक वाईट, अत्यंत त्रासदायक अर्गला जी आहे, फार क्वचित तुम्हाला अशी पत्रिका मिळेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 अर्गला निषिद्ध अर्गला म्हणून सांगितलेल्या आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये जसं की पराक्रमात शनी, दशमात गुरु, लाभामध्ये चंद्र आणि 12व्या स्थानामध्ये सूर्य, अशी ही जी अर्गला आहे, यदा कदाचित जर समजा
मकर राशीला म्हणजे लाभस्थानामध्ये ग्रह नसता आणि 12व्या स्थानामध्ये सूर्य असता तरी सुद्धा ही अर्गला वाईटच झाली असती. कळलं का? म्हणजे अर्गला एक तर 12व्या स्थानी ग्रह नसावा, असला तर तो लग्नस्थानी नसावा, लग्नस्थानी असेल तर धनस्थानामध्ये नसावा. म्हणजे धनस्थान 12वं स्थान कधी कधी आपल्याला असं वाटतं की ग्रहांची रांग लागलेली आहे. जसं आपण बघितलं 11, 12, 1, 2, 3 अशी सगळी रेष आहे. त्याला आपण म्हणतो की चेन ऑफ प्लॅनेट. तर तसं हे जे आहे तर जेमिनीमध्ये आपल्या आचार्यांनी असं सुचवलेलं आहे की ही ह्याला एक अर्गला म्हटली जाते. तर ती अर्गला जी आहे तर ती निषिद्ध आहे आणि त्या निषिद्ध अर्गलेपासून जातकाच्या जीवनामध्ये निश्चित अशा काही घडामोडी होतात की जेणेकरून त्या जातकाचं जीवन कुठेतरी कोणासाठी तरी करावं लागतं, भोगावं लागतं असाही भाग त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी ही अर्गला तुम्हाला कळली असेल तर मला वाटतं कळली असेलच. त्याच्यानंतर दुसरी अर्गला जी आहे आपण ती बघतो तर पराक्रम स्थान, दशम स्थान आणि व्ययस्थान ही जी प्रामुख्याने जर अर्गला बघितली तर तुम्हाला दशमात जरी गुरु असेल आणि आपल्याला असं वाटतं की धनु राशीचा हा गुरु आहे, किती सुंदर आहे, छान आहे. तर ज्या वेळेला आपण जेमिनीचं रूपांतर करतो आरूढ लग्न काढून म्हणजे जेमिनीमध्ये प्रवेश करतो, रूपांतर होतो त्याचं जेमिनीमध्ये. तर त्या ठिकाणी मूळ कुंडलीच्या ह्याच्याशिवाय आपण कुठल्याही जगातलं कुठलंही शास्त्र जे आहे ते आपण शिकू शकत नाही. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला अशा वेळेला जर आपण पाहिलं तर काय होतं तिथे, तर तिथे आपल्याला असं वाटतं दशमात गुरु आहे, किती छान आहे. अरे मग माझं नशीब का चालत नाही? हा एक आपल्याला प्रश्न जर आला तर आपल्याला अर्गला जर माहिती असेल, बघा ज्योतिषच्या विद्वतेमध्ये असं आहे, तुम्ही बिलकुल राग मानू नका की तुम्हाला चांगलं शिकायचं आहे आणि माझा धर्म आहे की तुम्हाला चांगलं शिकवायचं आहे. मग तरी सुद्धा गुरु दशमात आहे आणि तरी सुद्धा ह्याचं नशीब का चालत नाही? लग्नी बुध आहे, मग लग्न दशमात आहे वगैरे वगैरे सगळं आपण पाहतो. मग त्या दरम्यान एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती झाली असेल तरी सुद्धा अधोगती ही ठरलेली आहे. कळलं का? कारण का की प्रगती झाल्याशिवाय अधोगती नाही आणि अधोगती झाल्याशिवाय परत तुम्हाला परत पाया रचावा लागतो. तर तशाच याच्यामध्ये हे का होतं हे जर तुम्हाला माहिती पडलं तर तुम्ही त्याचं उत्तर जे आहे ते अतिशय चांगल्यापैकी शोधू शकता, माहिती मिळवू शकता. त्यानंतर आपण बघितलं इथे तर याचा तर आपल्याला बघायचं आहे की पुढे जाऊन आपण त्याची कुंडली बनवणार आहोत. ती कुंडली कुठली असेल तर जेमिनीची कुंडली आहे. पण अर्गलाची ओळख तुम्हाला पटली का हे सांगा मला, तर मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. बोला. सर पटली. हम्म. पटली आणि समजली का हा पण हा एक भाग समजलं पण आहे. पटली आणि समजणं फार नाही, गरजेचं आहे म्हणून तुम्ही समजलं तुम्ही पटलं का विचारलं म्हणून मी पटली असं उत्तर समजलं. समजणं फार गरजेचं आहे. मग अशा वेळेला अर्धला नाही कळली हा पहिली कसं हा सांगतो मला मॅडम. कसं आहे की समजा एक अर्गला आपण बघितली तर दरवेळेला प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ही 12वं स्थान, प्रथम स्थान, धनस्थान येईल तरी सुद्धा ती एक सेपरेट अर्गला होते. कळलं का? हो. दुसरी अर्गला जी आहे ती पराक्रम स्थान, दशम स्थान आणि 12वं स्थान किंवा एकादशम स्थान अशी जर स्थिती ग्रहांची असेल तर त्यावेळेला सुद्धा ती अर्गला निषिद्ध म्हणून सांगितलेली आहे. आता निषिद्ध म्हणजे काय की त्या याच्यामध्ये जेव्हा एखादी गोष्ट अर्गलाच्या बाबतीत असंच सुचवलेलं आहे की तुमच्या कामामध्ये होणारे अडथळे, बाधा ज्याला आपण म्हणतो, मग तुम्ही कसंही जरी जीवन जगलात, चांगलं जीवन जगलात, तुम्ही देवधर्म केलात वगैरे वगैरे सगळं, तर जेमिनी ज्योतिषांनी असं सांगितलं त्याच्यामध्ये की खरोखर तुमच्या जीवनामध्ये असे अडथळे जेव्हा येतील तर ते कशामुळे येतील, का ग्रहांची रचना अशी आकाशामध्ये आहे. आता आपण मध्ये काही लोकांनी असे शोध लावलेले आहेत की ते म्हणतात की हे सतत लाईनशीर 5 ग्रह आहेत. पण ते 5 ग्रह कुठेशी आलेले आहेत. उदाहरणार्थ असं आपण समजू की सप्तम स्थान, षष्ठ स्थान आणि अष्टम स्थान याच्यामध्ये ग्रह असतील तर ती सुद्धा एक अर्गला वाईटच तयार होते. मग तसंच 12वं स्थान, लग्नस्थान आणि धनस्थान याच्यामध्ये जर एखादे ग्रह असतील तर ती सुद्धा वाईटच अर्गला आहे. आणि त्याच्यातली सगळ्यात कठीण अर्गला जी आहे तर ती कठीण अर्गला जी आहे ती पराक्रम स्थान, दशम स्थान,
एकादशम किंवा द्वादशम अशा स्थानी जर ग्रह असतील तर त्या ठिकाणी त्या अर्गलेचा आपल्याला बाधा तयार होते. आणि बाधा म्हणजे काय, तर कुठली गोष्ट जर एखादं कार्य होणार असेल, आता ह्यामध्ये आपण जर बघितलं तर दशम स्थानामध्ये गुरु आहे, म्हणजे तो फार छान आहे असं आपल्याला म्हणता येईल की नाही, नाही का? सर तसं होत नाही. तर त्यावेळेला आपल्याला प्राथमिक कुंडली जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी त्या प्राथमिक कुंडलीला जातकाच्या जीवनामध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये का जावं लागतं. आता त्यानंतर यदाकदाचित आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपले जे काही प्रपंच असतो, कुटुंब असतं, त्याच्या पायगुणामुळे एखाद्या व्यक्तीचं नशीब चाललेलं असतं. मग ती जी स्वतः व्यक्ती आहे तिने कितीही झटलं, कितीही कार्य केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी तिला भरपूर धडपड करावी लागते, तरी सुद्धा यश मिळत नाही. मिळालेलं यश हे सुद्धा हातातून निघून जातं. अशा तऱ्हेने तुम्हाला अर्गलेचा विचार करून अर्गला स्पष्ट करणं आवश्यक आहे. हो इथपर्यंत सर कळलं? हो सर कळलं. म्हणजे तिथे तुम्ही जेव्हा जेव्हा पत्रिका पाहाल तर मूळ पत्रिका, तुम्ही जर समजा नेहमीची पत्रिका पाहत असाल तरी सुद्धा अर्गलेचा विचार करू शकता, काही बंधन नाहीये. पण जेमिनीमध्ये अर्गलेचा विचार करतेवेळी त्यांनी असं सुचवलेलं आहे. आता त्या ठिकाणी बरेचसे चांगले शिक्षित आहेत, तर थोडीशी गाईडलाईन द्या. कारण जेमिनीची पत्रिका कदाचित तुम्ही बनवली असेल तर त्या ठिकाणी बघा आत्माकारक, अमात्यकारक, भ्राताकारक वगैरे जे ग्रह आहेत तर ते ग्रह कसे आले आहेत तर त्याची जरा थोडीशी उजळणी करा आणि मला सांगा, कारण माझ्याकडे काही चार्ट नाहीये. अं, जेमिनी कुंडली सांगायची का सर? हा, जेमिनी कुंडलीचा जो आत्माकारक आपला तो छोटा चार्ट बघा दिलेला आहे. आहे मुकेश भाऊ ना, तो चार्ट लावा जरा, तो चार्ट सूर्य लावा जरा. आहे, सूर्य आत्मकारक आहे. नाही तो आहे. नाही आता जसं की तो चार्ट आहे ना मॅडम, तर हा त्या हाच ह्याच्यामध्ये ना, बघा. स्थिर आणि हा चर. हा, स्थिर आणि चर मध्ये सूर्याला सूर्य आलेला आहे, होय. बरोबर आहे की नाही? हम्म. मग सूर्याला सूर्य आलेला आहे, अमात्याला बुधाला मंगळ आलेला आहे, आणि त्या ठिकाणी धातुकारक मंगळाला चंद्र आलेला आहे, मातृकारक चंद्राला बुध आलेला आहे, गुरुला शुक्र आलेला आहे, आणि ज्ञातिकारक शनीला गुरु आलेला आहे. अशा ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला बघितलं तर दाराकारक शुक्राला शनी आलेला आहे. तर हे तर आपण पूर्वीपासून शिकत आलेलोच आहोत, नाही का? आलं लक्षात? हो सर. हो सर. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा अशा तऱ्हेची घटना होते तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये खरोखर काय परिस्थिती निर्माण होतं तर ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. कळलं का? लक्षात आलं? हो सर कळलं. म्हणजे जैमिनीचंही पाहायचं आणि इकडे अर्गलेचंही आपण त्याच्या म्हणजे हो, अर्गला आणि इकडे अर्गला, हे असं येस येस, दोन्ही आपल्याला अर्गला हा जो विषय आहे आज तो अतिशय भिन्न आहे, म्हणजे जेमिनीतलाच एक पार्ट आहे. कळलं का? हो. मग आता आपण जर पाहिलं इथे तर त्या ठिकाणी जर समजा आपण पाहिलं की गुरु हा अर्गलेमध्ये आलेला आहे, तो दशम स्थानामध्ये आहे की नाही. मग आता इथे गुरु आलेला आहे ज्ञातिकारक, बरोबर हो आहे? सर. हो हो सर. सर. हा, आता इथे कनेक्टिव्हिटी कशी लावायची ह्याच्याबद्दल थोडस लक्ष घ्या, शांतपणे घ्या. जी हुशार मंडळी आहेत त्यांनी सुद्धा विचार करायचा आणि मला प्रश्न विचारायचे. निश्चितच हुशार लोक आहेत सगळे, काही मी तर कोणाला काही कमी समजत नाही. जरी तुम्ही लहान असाल, माझ्या मुलांप्रमाणे आहात तुम्ही, तर तरी सुद्धा यू आर ऑल रिस्पेक्टेड. तर मग त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही पाहाल तर दशमात गुरु आलेला आहे, बरोबर आहे की नाही, आणि तो कोण आहे तर ज्ञातिकारक आहे, बरोबर आहे. हो आणि सर. तो वाईट अर्गलेमध्ये आला, व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे बिलकुल तिथे घाई करायची नाही आपल्याला, बरोबर आहे. हो हो सर. त्याच्यानंतर जो पराक्रम स्थानामध्ये आलेला ग्रह कुठला होता, शनी होता का? हो सर, पराक्रम स्थानात बरोबर आहे. शनी आहे. हा, होय. हो मग शनी जर पराक्रम स्थानामध्ये असेल तर तो अर्गलेमध्ये दाराकारक आला, नाही का? हो हो, दाराकारक आला. हा, आता सूर्य आपण जर म्हटलं तर तो आत्माकारक आला, आणि तो सूर्य 12व्या स्थानामध्ये आहे, म्हणून तो अर्गलेच्या अंतर्गत आहे. गॉट इट? हा जेमिनीचा थोडा विकसित भाग आहे.
लक्षात येते का? बघा, पराक्रम स्थान शनी, दशम स्थान गुरु, 12वं स्थान सूर्य आणि चंद्र जो आहे तो त्या ठिकाणी मातृकारक असायला हवा, तर त्या ठिकाणी तो भ्रातृकारक झालेला आहे, नाही का? भ्राताकारक झालाय. हो बघा आहे की नाही? हो मग हो जेव्हा सर. अर्गला आपल्याला वाचायची असेल तर 3, 10, 11, 12 ही जी अर्गला आहे तर ही कुठल्या कुठल्या गोष्टींमधून दूषित झाली आणि कोण कोण आपल्या विरोधात जीवनामध्ये आपल्याला जाईल आणि आपल्याला त्याच्यापासून धोका संभवेल, किंवा आता जसं ज्ञातिकारक गुरु आलेला आहे की नाही बघा, हो हो सर. हो मग तो दशमात गुरु आहे. लिटिल थोडासा कठीण भाग आहे, काही हम्म. चिंता करू नका, मी संयमाने तुम्हाला शिकवेल. त्यासाठी संयम भरपूर आहे, काही चिंता करू नका, तुम्ही सगळे आदरणीय आहात. मग जेव्हा जातकाला फलादेश द्यायचा असेल, मुकेश भाऊ काढा तुम्ही ते चार्ट. जेव्हा जातकाला फलादेश द्यायचा असेल तर त्यावेळेला आपल्याला कोणत्या ग्रहाला उपयोगात आणायचं आहे आणि कोणता ग्रह त्याच्यामध्ये बाधा निर्माण करेल, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो ज्योतिष सांगतेवेळी विचारात घ्यायचा असतो. मग कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये असे काही हर्डल्स तयार होतात की जेणेकरून जातकाला अतिशय परिश्रम करावे लागतात, आणि ते परिश्रम केल्यानंतर तो जर काही पुढे जाऊन प्रगती करत असेल तर त्यावेळेला ती प्रगती झाल्यानंतर पुन्हा ती ढासळते. आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा इतरांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या जीवनामध्ये बघतो, आपण पाहतो की बऱ्याच वेळेला प्रगती केल्यानंतर सुद्धा अधोगती होते, बरेचसे लॉस होतात. मग हे कशामुळे होतात याचा जर शोध तुम्ही घेतला तर तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते अचूक सापडेल. आहे का बरोबर? हो सर, बरोबर आहे. हो सर. बरं, आता बरोबर दुसरा भाग आहे. असा आहे. अर्गलेमुळे पण खूप अर्गला शिकवली होती मागे पण तुम्ही. हो, मागे नाही पण पाहता, ही अर्गला वेगळी आहे, ही जेमिनी मधली आहे. तर हो ती सर. आपण जी अर्गला घेतलेली ती भिन्न आहे. तर याच्यामध्ये हा. मॅडम आरंभी कोणापासून झालं तर शनी म्हणजे पराक्रम, बरोबर आहे? हो सर. हो. हा, हा. व्यवस्थित घ्या. आता पराक्रम म्हणजे भावंड, हो हो सर. नाही का? हो आणि भावंड हा जो झाला म्हणजे तो पराक्रम स्थानामध्ये असल्यामुळे आपण भावंडांचा विचार केला. दशम स्थान म्हणजे वडील, ह्याचा पण हो आपण विचार केला. त्यानंतर 12वं स्थान म्हणजे वेळ जाणं, एखादी गोष्ट आपण घालवणं किंवा आपल्या हातून निघून जाणं, कळलं का? म्हणजे तिथे त्या ठिकाणी हानी होणं, असा संकेत आपल्याला दिसतो की नाही? हो सर. हा, म्हणजे जातकाला फलादेश करतेवेळी आपल्याला कशा रीतीने फलादेश करायचा आहे, तर जातकाला असं सांगायचं की तुमच्या जीवनामध्ये यदा कदाचित कालांतराने तुम्हाला भावंडांपासून काही अपयश होण्याची शक्यता आहे. कारण का की मूळ कुंडलीमध्ये त्या ठिकाणी तुमची अर्गला जी निर्माण झालेली आहे ती शनी ग्रहापासून झालेली आहे, कळलं? हो सर. मग शनी ग्रहापासून झालेली आहे आणि तुम्हाला ती अर्गला दशम स्थानाशी निगडीत असल्यामुळे ही अत्यंत कठीण अर्गल आहे. तर गुरु हा भाग्याचा कारक आहे की नाही? हो हो सर. शनी हा अधोगतीकडे नेणार आहे की नाही? हो सर. आणि सूर्य जो आहे तो आरोग्य आणि ह्या बाबतीमधला ग्रह आहे, पिताकारक आहे. आणि मूळ कुंडलीमध्ये जेव्हा तो 12व्या स्थानात आहे तिथे असणारी राशी जी आहे ती कुंभ आहे, आणि पराक्रम स्थानातला ऋषभेचा शनी आहे. तर वृषभ राशी म्हणजे आपलं कुटुंब, कालपुरुषाच्या ह्याच्यामध्ये थोडासा आज विलंब लागेल, पण काही चिंता करू नका, आपण अर्गला बऱ्याच घेणार आहोत. हो सर. हो म्हणजे तिथे आरंभ कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनामध्ये भावंडांसाठी किंवा इत्यादी लोकांसाठी भरपूर काही झगडावं लागेल, असा आपण संकेत त्याला द्यायचा, बरोबर आहे? त्यानंतर दशम स्थान हे आपलं कर्मस्थान आहे. गुरु हा भाग्याचा कारक ग्रह आहे.
दशमेश दशमात आहे मूळ कुंडलीमध्ये, म्हणजे आपण काय म्हणू, त्या ठिकाणी तो दाराकारक झालेला आहे की नाही दाराकारक? हो सर. हो सर, शनी. म्हणजे दाराकारक झालाय, म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जिथे जिथे नातेवाईक किंवा नातं जोडलं जाईल अशा ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये ते लोक व्यत्यय आणतील. मग ते कुठल्याही तऱ्हेचं नातं असू द्या, कारण तो ज्ञातिकारक ठरलाय ना. हा. हो. हो हो सर. कारण आपण एक काय झाले खूप एवढा हे व्हायला लागले ना की खूपला काल पण 2:30 पर्यंत त्यांनी झोपून येते तर मॅडम, कोण आहे कोण आहे कोण आहे का? कारण झोपलं तर मॅडम, कोण आहे तो? कोणाचा मॅडम आवाज होता? तर मॅडम, पोद्दार मॅडम केलं बंद त्यांनी. ओके ठीक आहे. जरा थोडं भान ठेवा. हा, मग आपल्याला काय बघायचं आहे की गुरु हा दाराकारक ज्ञातिकारक आलेला आहे आणि तो दशमात आहे. मग त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला असं वाटत नाही का की अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जे काही व्यत्यय आणणारे लोक असतात, म्हणून मी नेहमी सांगतो नातेवाईक नातकारक चांगलं नाही. मग त्या ठिकाणी जर समजा गुरु आपल्याला पत्रिका प्राथमिक आपण जेव्हा पाहतो, अरे किती सुंदर पत्रिका आहे, दशमे दशमात आहे, पराक्रमात शनी आहे, तो ऋषभेचा आहे, धनस्थानामध्ये शुक्र मंगळाची युती आहे, लग्नी बुध आहे, मनुष्य फार चाणाक्ष असणार, हुशार असणार, सगळी हुशारी गेलेली असते. ह्या ठिकाणी 2 वाईट अर्गल आहेत. सांगा आता, तुमच्यापासून उत्तर मला शोधायचं आहे, मला तुम्हीच उत्तर द्यायचंय. बोला. नमस्ते सर. नमस्ते. सर म्हणजे आता हे ज्ञातिकारक पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलं आहे, तर मग पत्नीपासून पण अपयश असं म्हणू शकतो का आपण? बघा, गुरु हा दशमात आलेला आहे, म्हणजे वडिलांच्या बाबतीत बघितलं आपण, वडील हो. पण हे एक नातं आहे ना, ज्ञातिकारक आहेत ना. हो. मग त्या ठिकाणी असं होऊ शकतं. हो. वडील सुद्धा ज्ञातिकारक आहेत ना. दुसरी गोष्ट, दशम स्थान जे आहे ते आपलं कर्मस्थान आहे. दशम स्थान हे गुरु जिथे आलेला आहे, म्हणजे तो आपल्याला आपलं भाग्य विधाता आहे की नाही. हो सर. मग अशा वेळेला जर समजा भाग्यामध्ये अशा अडचणी होणार असतील तर तिथे जर आपण तपासल्याने, आपण फक्त ज्योतिष सांगतोय. आपला मूळ उद्देश काय आहे की जेमिनीमध्ये असणारा जो काही व्यत्यय आहे, हर्डल्स आहेत, जे तिथे अर्गला तयार झालेली आहे, तर त्याचं विवेचन करताना तुमच्याकडे मटेरियल हवं. जर ते मटेरियल नसेल तर तुम्ही हाऊ यू आर गोइंग टू प्रिडिक्ट हॉरोस्कोप? सांगा मला. नाही, बरोबर आहे सर. कारण हे अर्गला विषय जर कळला नसता तर मग निगेटिव्ह असं काही आपण प्रेडिक्शन करू शकलो नसतो याच्यामध्ये. मग तोच प्रश्न आहे ना. हा, याच्यामध्ये ह्या अर्गलेमध्ये मग आत्माकारक पण आलेला आहे, तर मग त्याचं कसं आपण म्हणणार फळ? मग आत्माकारक आलेला आहे तो आपण म्हणतो की वा छान. आपण जेव्हा प्राथमिक जेमिनी शिकलो त्यावेळेला आपण काय म्हटलं की आत्माकारक ग्रह सूर्य यायला पाहिजे आणि सूर्यच आहे, तर अतिशय उत्तम. ठीक आहे, ऍग्री विथ यू. पण पुढे जाऊन जीवनामध्ये ज्या काही अडचणी येणार असतील किंवा येत आहेत, तर त्याला उत्तर काय? म्हणजे तो त्याच्या काही स्वतःच्या चुकांमुळे सुद्धा नाही, स्वतःच्या अडचणीमध्ये चुका नाही, चुका म्हणण्यापेक्षा मॅडम नशीब काय सांगतं हे आपल्याला विचार करायचा आहे. हा, हा. नशीब म्हणजे तो आपल्याला नशीब स्वतः, वाचायचंय की नाही. हो हो, म्हणजे आत्मकारक या अर्गलेमध्ये आहे, म्हणजे तो स्वतः सुद्धा जबाबदार असेल काही गोष्टी हो हो, येस येस घडण्यामध्ये. येस. पत्रिका ही जी आहे ना ती तुम्हाला पूर्णपणे अशी स्पष्ट करता आली पाहिजे की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, तुम्हाला त्याचं विश्लेषणच करता येत नाही. व्हाय दिस थिंग हॅपन इन लाईफ, यू कांट एक्सप्लेन द पर्सन. मग दरवेळेला आपण ही साधी सुधी पत्रिका म्हणतो, वा हा ग्रह तिथे छान आहे, तिथे मस्त आहे, तो त्या छान नक्षत्रामध्ये आहे, वगैरे वगैरे वगैरे. आता आपण जेव्हा इथे विचार केला त्या ह्याच्यामध्ये, जेव्हा जेमिनीमध्ये, तर तिथे कधी तुम्ही नक्षत्राचा उल्लेख ऐकला का माझ्याकडून? नाही सर.
नक्षत्र आहेत तिथे, ते नाही आहेत असा काही भागच नाहीये, नक्षत्र आहेत. पण ह्या भूतलावरती जेव्हा अशा काही घटना घडतात तर त्याला अचूक वाचन करायचं असेल. आता साधी गोष्ट आहे मॅडम, की ज्या वेळेला चंद्र तिथे आलेला आहे तो राहू युक्त आलाय की नाही? हो, एकादशी स्थान. बर, आता जर सूर्य समजा 12व्या स्थानात नसता गेला आणि सूर्य हा जर गुरु सोबत असता, आणि तो 2 महिन्यापूर्वी तर असणार तिकडे, नाही का? हो, बरोबर. मग आता शनी जर आपण बघितलं तर किती अंशाचा आहे बघा? शनी 7 अंशाचा आहे. 7 अंशाचा आहे. म्हणजे 7 महिने झालेले आहेत. हम्म. म्हणजे तिथे ऑप्शन नाहीये तुम्हाला चेंज व्हायला. ऑप्शन फक्त त्यातला आपण वळू कुठला शकतो तर चंद्र, 1 डे बिफोर और 1 डे आफ्टर. जर समजा 1 दिवसानंतर किंवा 2 दिवसानंतर चंद्र जर लग्नी आला असता, 12व्या स्थानात गेला असता, तरी अर्गला चुकली नसती. चुकली असती का अर्गला? एक विचारू का? हा बोला. सर, आता रवी दोन्ही अर्गलेमध्ये आलेला आहे ना, हो, म्हणजे व्ययस्थान लग्न आणि धनस्थान, आणि पराक्रम स्थान दशम स्थान आणि व्ययस्थान हो. दोन्ही याच्यात आलाय ना. मग दोन्ही याच्यामध्ये फलादेशात फरक राहील की एकच राहील? नाही, एकच फलादेश. म्हणजे तिथे तुम्हाला परत सांगतो की कुठले कुठले आता हे जे सगळे ग्रह आहेत ना मॅडम, 7 ग्रह आहेत. हा. त्या ठिकाणी 7 सेक्शन तयार झाले. आत्माकारक, अमात्यकारक, भ्राताकारक, माताकारक, पुत्रकारक, त्याच्यानंतर दाराकारक, ज्ञातिकारक, अशी सगळी 7 गोष्टी तयार झाल्या की नाही? हो. मग आता एक आपण असा विचार करायचा की बघा पत्रिका किती कॉम्प्लिकेटेड आहे. मग आपण असा विचार करायचा मॅडम की याच्यात कुठला ग्रह सुटलाय? शनी. नाही, शनी कुठलाच कुठेशी आहे? नाही सुटलेला ना. दाराकारक. शनी कुठ सप्तम स्थानामध्ये दाराकारक आणि 3rd हाऊस मध्ये दाराकारक आहे. बरं, पण तो 3rd हाऊस मध्ये आहे, हो. म्हणजे पतीचं दुःख येणार. हो, बरोबर आहे, येणारच. बरोबर आहे सर. आता मला सांगा, ज्ञातिकारक आपण बघितलं तो गुरु आला. हो, पुत्रकारक कुठला ग्रह आहे? शुक्र आलाय. शुक्र आलाय, पण तो सुद्धा अर्गलामध्ये आला. हो. आला की नाही अर्गलामध्ये? हो. मग कुठला ग्रह सुटलाय 7 ग्रहामध्ये? मला सांगा कुठला ग्रह सुटलाय? कुठलाच नाही. मग मला सांगा, ते मंगळ पण याच्यात आलं ना, अमात्यकारक असून आणि अर्गलेत आलाय. अर्गलेत आला ना. मग जेव्हा बघा, आजचा विषय थोडासा भिन्न आहे, तुम्ही चिंता करू नका, आपण आणखी बरेच विषय घेणार आहोत. पण आजचा हा अशी पत्रिका, कॉम्प्लिकेटेड पत्रिका तुम्हाला कशी मिळेल? शोधून मिळेल का? नाही. जर समजा शोधावीच लागेल अशी. मग अशी पत्रिका जर तुमच्या पाशी आली तर तुम्हाला लगेच त्याचं वर्णन करता आलं पाहिजे की नाही? हो सर. म्हणजे तुम्ही मास्टर आहात की नाही? हा, एक म्हणजे जनरल जर विचार केला तर गुरु दशमामध्ये स्वराशीचा आपण एकदम छानच म्हणू त्याला. तेच म्हणायचं ना मला. येस, मंगळ स्वराशीचा छानच म्हणणार त्याला आपण. बरोबर. प्रत्यक्षात आता आपण समजा असं म्हणूया की समजा ह्याच्यातला एखादा ग्रह अष्टमात आला असता तर एखादी तरी अर्गला टळली असती की नाही? बरं, धनस्थानामध्ये शुक्र आणि मंगळाची युती आहे, आणि शुक्र अष्टमात आला असता तर रवी सुद्धा बदलला असता, बुध सुद्धा बदलला असता. मंगळ अष्टमात आला असता तरी वरती अर्गला राहिली असती, पण मंगळ सुटला असता, तो अष्टमात आला असता, नाही का? म्हणजे त्या ठिकाणी उत्तर पूर्व दिशा पूर्णपणे बाधित झालेली आहे अर्गलेमुळे, आणि पराक्रम स्थान दशम स्थान म्हणजे दक्षिण दिशा आणि दक्षिण आग्नेय दिशा या ठिकाणी पूर्ण अर्गला झाली. मग याच्या करता पंचमात ग्रह आला पाहिजे होता की नाही? तर अर्गला झाली असती? नाही. नाही झाली असती.
मग जास्त ती झालं. युती पण हानिकारक ठरली की नाही? हो. होय. तर युती पण हानिकारक ठरली ना, मग ती योग्य आहे. मग ती शुक्र आणि मंगळाची युती जर ती समजा षष्ठात झाली असती किंवा आणखी कुठे झाली असती तर अर्गला निर्माण झाली असती का? नाही. नाही, पण शुक्र आला म्हणजे रवी पण आला. तर ते लागून येतात सगळे. बरं ठीक आहे, आता ऍग्री विथ यू. आता हा. जर समजा वेळ बदलली असती हा. जन्माची, तर अर्गला तयार झाली असती का? म्हणजे आता रात्रीचे 7 घेतले असते आपण तर असं. नाही, आता समजा लग्न धनु असतं आणि लग्नात लग्नेश गुरु आला असता हा हा. तर अर्गला झाली असती? नाही झाली. नाही, नसती झाली. हा. म्हणजे लग्न सिद्धांत जो असतो तो हो. किती महत्वाचा आहे, हो. नाही का? हो. म्हणजे याचा अर्थ जन्मवेळ जी असेल तर तीच त्या ठिकाणी तुम्हाला भोगाव्यास लागते आणि तिचाच जो काही अंमल आहे तो आपल्या जीवनावर कार्य सुरू असतं त्याचं. आणि आपण कितीही विद्वान असलो, कितीही काही असलं तरी सुद्धा कालांतराने आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये होणारं आंदोलन हे ज्योतिषाला कळलं पाहिजे की नाही, सांगा? हो सर. मग तेवढ्या उंचीवरचा ज्योतिषी हवा की नाही? हो. हो सर. पाहिजे ना. हो आणि सर. जर तेवढ्या ह्याच्यावरती आपण जर ते तपासणी करत नसू तर आपण फक्त गुरु हा फार छान आहे, पराक्रमात शनी आहे, लग्नी बुध आहे, जरी तो निश्चित असला तरी सुद्धा वगैरे वगैरे वगैरे. सर एक काय वाटतं? विचार. हा बोला. तर आता आपण असं बघितलं की 3, 10 आणि 12 ही अर्गला तयार झाली आणि ही अर्गला अशुभ आहे. जैमिनीच्या पुस्तकामध्ये बसवताना आपल्याला असं आढळतंय की अमात्यकारक, भ्राताकारक, ज्ञातिकारक हे ग्रह त्या ह्याच्या प्रमाणे चपखल बसत नाही. त्यामुळे ही अर्गला त्रास देणारी किंवा हरडल आणणारी आहे. पण समजा या 3, 10 आणि 12 मध्ये ग्रह आहेत आणि ते जैमिनीप्रमाणे ते बरोबर बसले तिथे, म्हणजे अमात्यकारक बुधच बसला असता किंवा आत्माकारक सूर्यच बसला असता. आता इथे आत्माकारक सूर्य व्ययात गेल्यामुळे ती अर्गला निर्माण झालीये किंवा ते वाईट फलित देणार. पण समजा जैमिनीप्रमाणे ते बरोबर बसले असते तर आपण असं म्हटलं असतं का की 3, 10 आणि 12 मध्ये अर्गला आल्याने हरडल येऊ शकते असं म्हटलं असतं का आपण? बघा, परत सांगतो मला, मी आज तुमच्या ही पत्रिका जी आहे ही संग्रहित पत्रिका होती माझ्याकडे. आता ह्या पत्रिकेमध्ये आपल्याला दशमात गुरु आहे, फार छान आहे वगैरे आपण कल्पना करतो की नाही? करतो की नाही? हो सर. मॅडम, मग आता जर समजा हो आपल्याला सर. अर्गलेचं ज्ञान नसेल तर मग काय करणार? अर्गलेचं ज्ञान नसेल तर आपण काय करणार? आपण पत्रिका सांगून मोकळं होणार, नाही का? बरं, आता हळदणकर मॅडम, तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की 12व्या स्थानातला रवी, लग्नस्थानामधला बुध, धनस्थानामधला शुक्र मंगळ ही एक अर्गला आहेच. मग ते युतीतले ग्रह असले तरी सुद्धा किंवा युतीत नसेल आणि एकटा ग्रह असेल तरी सुद्धा, नाही का? म्हणजे याचा अर्थ असा आहे मॅडम की जातकाने जेव्हा जन्म घेतला त्याच वेळेला आकाशामध्ये अर्गला पर्टिक्युलर त्या मीन लग्नाला उपस्थित होती. जर ती कुंभ लग्नाला आली असती तर त्या ठिकाणी ती इथे एकच अर्गला आली असते, चंद्र, रवी आणि बुध यांची झाली असते.
मग तृतीय स्थानाच्या बदली चतुर्थ स्थानामध्ये शनी गेला असता नाही का, हा बर बदल पडला असता की नाही. म्हणजे ह्याला आपण जर बघितलं तर लग्न सिद्धांत किती उपयोगात पडतो. सर एक विचार हा बोला मॅडम बोला. सर जेव्हा आपल्याकडे असे जातक येतात की सिझेरियन करायचे, तुम्ही वेळ सांगा, तर ह्याच्या वेळेला ह्या गोष्टी सर येतात असे सर आपल्या म्हणजे भले जरी आपण विधिलिखित हे करू शकत नसलो तरी सुद्धा सर येतात असे लोक, तर त्यावेळेला ह्या गोष्टी सुद्धा सर बघणं खूप गरजेचं आहे. हे जर वेळ बदलून दिली तर ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक टळल्या असत्या सर, असं म्हणायला एका ठीक दृष्टीने आहे. आपण ह्या अर्गलेचा विचार करून म्हणू शकतो ना सर. आता मला सांगा, तुम्ही स्वतः आई आहात, हो कळलं ना. आता एखाद्या बाळाचा जन्म होणार असेल आणि एखादं लग्न 7 तासानंतर त्याचा जन्म आपण अडवून ठेवला, हा तर ते आपल्याला मनाला पटेल का. नाही सर, तेही पटणार नाही आणि तसं योग्यही नाहीये सर. पण हा. आजकाल सर असे बऱ्याच जण करतात की अगदी दिवस बघून 1 जानेवारी, 31 डिसेंबर, 14 फेब्रुवारी म्हणजे असे प्रकार चालतायत सर की जेणेकरून मग त्यावेळेला आपण हे वापर करू शकतो सर, असं एवढंच फक्त मला म्हणायचंय. नाही असे जर आले तर करू शकतो का? नाही मॅडम, आता याच्यामध्ये बघा, कुठे ना कुठेतरी नशीब जे आहे ते चालतं. आपण जरी कितीही टायमिंग बदलला केला, आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कुंभ लग्न आलं असतं समजा, होय तर एक ती दशमातली अर्गला तयार झालीच नसते, होय बरोबर आहे. होय बरोबर आहे की नाही. मग होय लग्नामध्ये कोण आलं असतं तर सूर्य आला असता, सूर्य आला असता. हो म्हणजे अर्गला सगळ्या फिरल्या असत्या. फक्त बरोबर, जी अर्गला जी आहे ती चंद्र, रवी आणि बुध यांची झाली असते, तेवढीच राहिली असती. हो बाकी नसते आली ना. नसती आली सर. होय कारण का की भाग्यात ग्रह नाहीये. नाहीये. होय भाग्यात ग्रह असता तर तो दशात आला असता, होय आला असता. नाही बरोबर. का. होय होय निश्चितच. असं आहे. आता दुसरा भाग असा आहे ना मॅडम, की आता उद्या समजा कोणी सांगितलं की मला ईदच्या दिवशीच जन्म झाला पाहिजे, कोणी सांगितलं तर क्रिसमसच्या दिवशीच झाला पाहिजे, वगैरे वगैरे होय वगैरे. तसं बरोबर आहे. तुम्हाला एक सांगतो, मी एक गंमत सांगतो, गंमत नाही सत्य सांगतो. 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश होय स्वतंत्र झाला, स्वतंत्र झालं. हो बरोबर आहे. राखी हो नावाची नटी माहिती आहे तुम्हाला. हो माहिती आहे ना सर. हा. राखी तिचा गुलजार. जन्म गुलजार जाऊ द्या, आता फक्त ती राखी आहे. बर हा. तर तिचा जन्म 15 ऑगस्ट 1947 आहे. अच्छा बर. तिच्या जीवनामध्ये भरपूर अप्स अँड डाऊन आले. वयाच्या 16व्या वर्षी तिचं लग्न झालं, अत्यंत होय गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला आणि आज ती फिल्म इंडस्ट्रीमधली क्वीन आहे. होय तिला कोणी साथ दिली तर धर्मेंद्रने. अच्छा. तुम्ही कदाचित जन्माला आला नसाल तेव्हा नाही सर नाही. जीवन मृत्यू नावाचा एक पिक्चर आला होता हा 1969 साली, अच्छा. आणि त्या ह्याने तिचं जीवन बदली करून टाकलं. एकूण 55 सिनेमामध्ये तिने काम केलं आणि त्याच्यातले 50 पिक्चर सक्सेस आहेत, 5च फक्त पिक्चर खराब आहेत. बरोबर. आणि अपघाती तिचा विवाह गुलजारशी झाला, अपघाती. होय पण तो कलंक लागला होता. मग तो बरोबर. टळला असता का, नाही टळला. ती ओरिजिनली बंगालची आहे, काय होय झालं तिने नाही, आपण जे अजय विधिलिखित मागे केलं होतं ते आहे ते टळत नाही, हे तेवढंच खरं आहे. बरोबर. आणि मग तिने अजय बिश्वासशी लग्न केलं. अजय बिश्वास हा संगीत क्षेत्रामध्ये होता, नंतर तो म्युझिशियन झाला, त्याने तिला डायव्हर्स देऊन टाकला. लहान वयामध्येच झाला डायव्हर्स, होय होय साधारणतः मग 1च वर्षामध्ये डायव्हर्स झाला. नंतर एक मेघना नावाची त्यांची मुलगी गुलजार पासून झाली. अच्छा. आणि त्या ह्याच्यामध्ये संजीव कुमार जो होता, तर संजीव कुमारचा जो पिक्चर आंधी नावाचा पिक्चर कधी ऐकलाय हो तुम्ही. हो ऐकलं, पाहिलंय पण. तो गुलजारने केलेला. सुचित्रा सेन त्याच्यामध्ये होती. हो 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 गाणी फेमस आहेत त्याच्यातली. येस. हो मग आता ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा विचार काय, विशेष काय, ते जेव्हा हे असे सगळे प्रसंग येतात तर जातक प्रगती करतो, परत अधोगती करतो. का होतं असं, वाय दिस थिंग हॅपन इन लाईफ. बरोबर. म्हणजे त्याला त्या प्रांतातून जावंच लागतं, हे जीवन आहे. यू कांट होय हेल्प इट, यू बरोबर. कांट अवॉइड. पण आपण एक ज्योतिषी ह्या नात्याने, ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर, तुम्हाला हो हे सर्व गुण संपन्न तुम्हाला व्हायचं आहे की नाही. आणि व्हायचंच आहे तुम्ही ना त्यातून सर. लहान आहात,
नाही तुम्ही तर लहान आहात, म्हणजे तुमचं पुढचं आयुष्य मास्टर म्हणून जायचंय. यू आर मास्टर. तुमचे आशीर्वाद असू देत, बाकी काय. नाही नाही, आशीर्वाद कोणाचे? परमेश्वराचे आहेत. मी फक्त हितचिंतक आहे म्हणून मी तुमच्या समोर आहे. हो मी सर. आशीर्वाद द्यायचा असतं तर कुठे जाऊन बसलो असतो, रांग लावली असती, लोकांनी पाया पडलं असतं. आय डोंट बिलीव्ह इट. खरंय सर. सर एक तर अशीच विचारायचं हा बोला. सर हे अर्गलाचा मग परिणाम जातकाला केव्हा मिळेल? म्हणजे वय काही किंवा कसं? असं आहे, जेव्हा जेव्हा एखादी घटना होते, उदाहरणार्थ आपण सांगूया, आता आपण बघितलं तर त्या ठिकाणी बुध हा लग्नी आहे, तो पण अर्गलेमध्ये आहे, आणि तो सप्तमाधिपती आहे, आणि तो चतुर्थाधिपती आहे, बरोबर आहे. हो. तर जेव्हा जेव्हा त्याचं गोचर चालू होईल त्या त्या वेळेला त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये सुरू होईल. वयाला फार महत्व आहे. कुठल्या वर्षी आपण विवाहबद्ध होणार आहोत, कुठल्या वर्षी आपल्याला संतती होणार आहे, कुठल्या वर्षी, कोणत्या वर्षी आपण कार्य करणार आहोत किंवा नोकरी करणार आहोत, व्यवसाय करणार आहोत. आता ह्या याच्यामध्ये जर समजा बुधासारखा ग्रह आला असता आहे तर तिथे व्यापारामध्ये हानी होईल, कारण तो त्या ठिकाणी चिरडलाय. गॉट इट? हो सर. हा, मग त्या ठिकाणी ग्रहाचं काम काय आहे? आपल्याला सगळ्या ग्रहांना परमेश्वराने डिपार्टमेंट वाटून दिलेले आहेत. हो सर, बरोबर. कालची एक केस सांगतो तुम्हाला. सून 3 किलो सोनं घेऊन घरातून पळाली. ही अर्गलाच आहे ना? हो. मोठी अर्जुला. मोठी अर्गना झाली. 3 तोळे नाही, हा 3 तोळे नाही, 3 किलो. मी अर्गला म्हणजे नाही. हो हो, बरोबर. सर मग असंच मग सूर्याचं भ्रमण पण आपल्याला म्हणजे लग्नातनं किंवा व्ययातनं होईल त्यावेळेस पण ही सगळी त्रासदायक असं वर्षानुवर्षाची चूक आहेत मॅडम. मला सांगतो की एका आईने एवढं कष्ट करून मुलाला वाढवलं. मुलगा 1981 सालचा जन्माला आलेला आहे. त्याने स्वतःच्या मनाने लग्न केलं आणि सून 1 वर्ष राहिली, कावेबाज होती, आणि ती 3 किलो सोनं घेऊन पळाली. त्याची तक्रार पण करू शकले नाहीत ते लोक. आणि वरती 60 लाख रुपये नवरा जुगारामध्ये हरला. बरोबर आहे? काय करणार? हे दुर्दैव असतं. हे ओळखायला आलं पाहिजे. हो सर, बरोबर आहे. म्हणजे दुःख आहे की नाही? किती दुःख असेल सांगा मला. हो. मग मॅडम सर मी काल पण तुमचे आता एक्झॅक्ट पिरियड काढून देऊ शकतो का? हो काढून तुम्हाला आता प्रयत्न करायला हरकत काय? आता समजा नाही, आपण जसं दशा महादशांवरून हे करतो हे एक सगळं अंदाज. काय आहे ना, ते शास्त्रीय परीक्षेसाठी आहे, तशा महादशा. त्याच्यामुळे याच्यासाठी आपण असा पिरियड देऊ शकतो का? किंवा एक सावध करायचंय बा एखाद्या जातकाला. या घटना घडणार. मी तुम्हाला 3 किलोची भाषा सांगितली. काय हो स्थिती असेल सर, मला सांगू? फारच कठीण आहे. कठीण आहे ना. आजकाल फार कठीण झालंय सर, भयंकर. आणि आणि तुम्हाला सांगतो वरती आता शब्द मला बोलायला ते वाईट वाटतात, पण ते बोलायचे नाहीये. चव्हाण मॅडम, तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना हे सगळ्या गोष्टी. हो सर. हो किती गहन आहे. हो हो, खरंच गहन आहे. वाईट परिस्थिती. म्हणजे जीवनात अशा जेव्हा गोष्टी होतात तर आपल्याला भूमिका कळली पाहिजे. मग त्या आईने काय करावं? त्या आईचा जन्म 1959 आहे. ही अशी स्थिती असते. असे अनेक जन्म होतात, अनेक लोक जन्माला येतात, पण आपल्याला नशीब वाचता आलं पाहिजे, त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. सर मग आता आता जी तुम्ही केस सांगितली 3 किलोची, त्या तिघांच्या म्हणजे दोघांच्या, मुलाच्या आणि आईची अर्गला खराब चालू असेल ना? हो आहेत. आणि सुनेची चांगली असेल.
मग ते मस्तपैकी जगतायत. आपण म्हणू ना. ते रोजचं 1 ग्राम सोनं विकतात आणि अय्याशी करतात. कळलं? तेच तर म्हटलं, हे मुलाचं आईचं नशीब फुटकन सुनेचं चांगलं. ते असंच म्हणावं लागेल. रोज 1 ग्राम सोनं विकतात आणि अय्याशी करतात. बदमाश लोक आहेत. आणि त्यांना कंटाळून 80 वर्षाचा बाप पण सोडून गेला. म्हणजे विचार करा. बापरे, कठीणच आहे. हे असे कठीण लोक आमच्या मुंबईत आहेत. नाही इथेही आहेत, काही फरक नाही. गाव बदलतं, नशीब नाही बदलत. आपल्याला फक्त म्हणजे कसं आहे मॅडम, की हे सगळे मी अनुभव का सांगतोय तुम्हाला, की हे सगळे लोक बघितलेत आम्ही. हो ना. म्हणून आम्ही खरंच वाईट आहे, वाईट तर पण तर वाईटच आहे. वाईट फारच वाईट. मग कितीतरी आशेने आपल्याकडे लोक येतात. माझा सांगण्याचा अर्थ असा आहे, कितीतरी आशेने येतात की माझं नशीब बदली होईल का, काय होईल का, परिवर्तन होईल का, काहीतरी सुचवा, काहीतरी सांगा. पण हो तिथे सर. मॅडम कशाचाही उपयोग होत नाही. नाही ना, आता मला इथे त्या काय उपाय सांगणार आहे सर? खरंच आहे, मला त्या आईचं दुःख वाटतं. खरंच आहे. किती सर बिचारीने गेल्या सहन 8 करावं. दिवसात मला अगदी हेच अनुभव आले सर, की मी सांगते लोकांना, की याच्यावरती काहीही उपाय होऊ शकत नाही. लोकांना पटतच नाही पण सर. नाही मॅडम काहीतरी उपाय सांगा, काहीतरी उपाय सांगा. मी त्यांना शेवटी म्हटलं, आम्ही काही देव नाहीये. जी सत्य परिस्थिती आहे ती तुमच्या कानावर घालणं एवढंच काम आहे आमचं. पण लोकांना नाही, त्यांना उपायच हवा असतो सर त्याच्यावर. नाही, त्यांना एकच उपाय सांगायचा, स्वतःमध्ये बदल करावा, हा एकच उपाय आहे. नाही अहो मॅडम पटत ते पण सांगून. त्यांना स्वतःचा दोष पण दिसत नाही मॅडम. हे सांगायला गेलं तर राग येतो. एक उदाहरण म्हणजे बदलापूरची एक बाई होती, तिने मला फोनवरती विचारलं. मी तिला म्हणते, अहो तुमच्यातला हट्टीपणा कमी करा. तिने फोन कट केला सरळ सरळ. नाही नाही ऐकत, सांगून ऐकत नाहीत. म्हणून हा विषय कुलकर्णी मॅडम एवढ्यासाठी घेतला की आपले सगळे विद्वान आहेत, त्यांना शिकायला यावं की ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात, ही पत्रिका तुम्हाला कॉम्प्लिकेटेड आहे, ही तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला होय, शोधून खरं आहे. पत्रिका मिळणार नाही. बरोबर आहे. ह्या व्यक्तीच्या आयुष्यात असं काय झालंय सर, त्या एवढ्या मोठ्या अर्गलेमुळे हे ही तर आणखी परिस्थिती भय, हे पण तसेच आहेत. हे पण तसेच आहेत. अच्छा. नाही, याला सर नशीब शिवाय दुसरा शब्दच नाहीये. हे पण 3 किलोच्या कॅटेगरी मधलेच आहेत. हो ना. 3 किलो म्हणजे खूपच झालं. भयंकर आहेत. आणि ते असेच लोक आले आणि लग्न केलं जबरदस्ती, आणि काय काय केलं, तमाशे केलं. आयुष्य बरबाद करून टाकलं त्या माणसाचं. आणि त्यात नवरा असा फालतू भेटला. सर मी विचारू का? हा बोला. हा सॉरी, मगाशी तो आवाज मध्येच हे झालं होतं. हा, मला प्रश्न असा विचारायचा होता की सर, या अर्गलावरनं शनी आणि राहूचं भ्रमण झाल्यावर तर तो आणखीनच जास्त क्रिटिकल पिरियड होईल ना? क्रिटिकल, हे म्हणून तर माणसाचा टाइम खराब होतो. त्याला माणसाने विचार करावा. एक आपण आता हे शिकतोय एंजल्स, त्याच्यामध्ये आपण सांगतो ना बाबा काय करायचं, जर देवाची मदत मागायची, त्याच्या पलीकडे मार्ग नाही. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे की जेव्हा ट्रान्झिस्ट मध्ये अशा काही गोष्टी घडतील तर त्यावेळेला तिथे माणसाला प्रायश्चित्त करावंच लागतं. काही इलाज नाही, ह्या टाळू नाही शकणार घटना. ह्या घटना आपण नाही टाळू. हा बोला. आणि सर, ज्या स्थानाची अर्गला असते आणि त्या स्थानात तो स्पेसिफिक ग्रह असेल तर त्या दरम्यान त्या रिलेटेड त्या जातकाने काही उपासना केली तर काही इंटेन्सिटी तरी कमी होऊ शकते का, असं आपल्याला सांगता येईल का? उपासना करते वेळी एक लक्षात ठेवा मॅडम, ओम नमो भगवते वासुदेवा ह्याच्या पलीकडची उपासना नाहीये. ओम नमः शिवाय त्याच्या पलीकडची उपासना नाहीये. आता जर उपासना पण करायची आहे आणि रात्री मस्तपैकी हाणायचंय तर ते उपासनेला काय अर्थ नाहीये. कळलं? ती उपासना व्यर्थ होऊन जाईल. मग त्या ठिकाणी जे उपासनेचे नियम असतात ते नियम पाळणं गरजेचं आहे. नंबर 1. उपासना तुम्ही समजा दिली, आता आपण बऱ्याच वेळेला मंत्र देतो, हे करतो, त्यापेक्षा परमेश्वर ह्याचं जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही अथर्वशीर्ष वाचलंय? हो सर. अथर्वशीर्ष एकदम व्यवस्थित वाचा, ऐका. त्याच्यातला एक एक शब्द जो आहे
तो त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला जगण्याची भूमिका जी आहे ना ती सांगितलेली अथर्व शीर्षामध्ये. सर तुम्ही जे ओम नमो भगवते वासुदेवाबद्दल बोला आणि नमः शिवाय जप अतिशय सुंदर रिझल्ट येतात सर त्याचे. खूप छान. म्हणजे मी ते करते आणि ज्यांना खरंच आवश्यकता आहे आणि जर त्यांची इच्छा असेल तर नक्की सुचवते, विश्वास असेल तर. खूप छान रिझल्ट आहे सर त्याचे. थँक्यू सर. आता काय मी असं सगळं घाईघाईत घेत नाही, पण तुम्हाला आता हे ही भाषा कळली पाहिजे की अर्गला कशी झाली, दशमस्थान कसं दूषित झालं, मग 3 किलोची गोष्ट पण सांगितली. हे असे सगळे प्रश्न आहेत. कारण तो अनुभव यायला पाहिजे. ओम नमः शिवाय बद्दल एक विचार होता सर. बोला. तर हा षष्टाक्षरी मंत्र होतो. काही जण म्हणतात की पंचाक्षरीच घ्यावा. ओमचा उच्चार तुम्हाला नको इतकी ऊर्जा तुमच्या शरीरातली जर वाढवू शकतो असं काही जणांकडून मी ऐकलं. तर हे कितपत खरं आहे सर? नाही, आता काय गंमत आहे बघा मॅडम, की ओम नमः शिवाय हा भगवान शंकराचा मंत्र आहे. हे तर नक्की पंचाक्षरी. होय. आता ओम षष्टाक्षरी मध्ये होतो म्हणजे ओम नमः शिवाय असा नाही, सहा. ओम फक्त एकच तो ओम आहे. तर त्यामध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं तर हा सर्वोच्च मंत्र जो आहे तो महादेवाचा आहे. महादेवाला महादेव का म्हटलेला आहे? महान सगळ्यात म्हणून बरोबर आहे. नाही का? सगळ्यात महान देव म्हणून महादेव. आता त्या ठिकाणी मग तुम्ही मग समजा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं जर म्हटलं, तर तुम्ही साताऱ्याच्या जवळ गेला होता तर त्या ठिकाणी सुद्धा श्रीराम जय रामचं नामस्मरण आहे ना, गोंदवले. हो गोंदवल्यांचं. मग ते हो. कधीपासून, आम्ही तर लहानपणापासून ऐकतोय. होय. हा, लहानपणापासून ऐकतोय. मग ते काय वाईट आहे का? नाही, निश्चितच नाही सर. हा, मग तुम्हाला जे कष्ट निवारण करण्यासाठी म्हणून आपण जे काही सूचना करतो ते जातकाने मान्य केलं पाहिजे. तुम्ही सांगितलं तिने फोन ठेवून दिला, आता तिचं दुर्दैव, तुमचं दुर्दैव नाही ते. बरोबर आहे सर. होय. हा, हे त्यांचं दुर्दैव. पण बरोबर. आजचा विषय मी हा हळू का घेतोय की ही अर्गला जी आहे ही अर्गला तुम्हाला निश्चितच कळायला हवी. नाहीतर नुसती पत्रिका पाहून 5 ग्रह लाईन मध्ये आहेत, 6 ग्रह त्याच्यामध्ये आहेत, मग असं आहे तसं आहे वगैरे वगैरे वगैरे, काही उपयोग होणार नाही. हा बोला सावंत मॅडम, बोला. हा बेटा बोल. सावंत मॅडम बोला. गीता सावंत मॅडम बोला. कुठंच होत नाहीये सावंत मॅडम. ठीक आहे, त्यांचा माईक उघडत नाही. हा, माईक उघडत नाही होत. ठीक आहे, बरं. आता आपल्याला परत तिथे यायचं पुन्हा. आता मुख्य आपण जेव्हा जेमिनी शिकतो त्याची प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर करून दिलेली आहे. पण आजचा विषय जेमिनी अधिक अर्गला आहे की नाही? बरं, आता आपण पुढची स्टेप घेऊया थोडीशी. हे कळलं का सगळ्यांना पहिल्यांदा? होय सर. हो समजलं सर. सगळ्यांपासूनच त्या या स्त्रीला त्रास आहे ना, म्हणजे भावंडांपासून आहे, वडिलांपासून आहे, बिझनेस मध्ये आहे, मिस्टरांपासून आहे, सगळ्यांपासूनच आहे. तुम्हाला एक चार्ट मी पाठवला होता, तर त्या चार्ट मध्ये कपटाचा ते एक चार्ट होता. हा, कटप्प यादी. बरोबर. हा, तर त्या चार्ट मध्ये आपण बघितलं तर वृषभ राशीला ही अर्गला सुरू झाली, मग त्या ठिकाणी ब च हे नाव येणार. बरोबर आहे? होय. धनुराशीमध्ये भ फ नाव येणार. त्यानंतर तिथे मकर राशी ज ख येणार. त्यानंतर पुढे ग स येणार. अशी ही अर्गला, कठीण अर्गला जी आहे, अशाच नामाक्षराच्या नावाच्या व्यक्तीपासून आपल्याला इजा होण्याची शक्यता दर्शवली जाते. बरोबर आहे? आता तुम्हाला एक आणखी उदाहरण सांगतो की तुम्हाला माहिती आहे अहमदाबादला 35 मुलं मेली. राजकोटला आग लागली. हो सर. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे डोंबिवलीला स्फोट झाले. हो बरोबर आहे? त्यानंतर काल दिल्लीला हॉस्पिटल जळलं, ते लहान मुलांचं 8-8 दिवसाची मुलं मेली. हो
आता ह्या सगळ्या घटना जर तुम्ही विचार केलात तर त्या ठिकाणी तुम्ही बघा, जसा जसा वृषभ राशीला रवीने प्रवास केलेला आहे, प्रवेश केलेला आहे, त्याच वेळेला नेमक्या ह्या घटना घडल्या. इराणचा राष्ट्रपती मेला, हो हो सर. कोण पण अग्निभक्ष झाला, अपघाती झाला. मग जेव्हा अशा काही घटना होतात, त्या घटनेला कारणीभूत काय? त्या दिवशी एक बस जळून पण मेली, तिथे 32 माणसं मेली एका वेळेला, बसेसला आगी लागल्या. त्या सगळ्या घडामोडी जेव्हा होतात तर तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की रवी एंटर होतोय, आणि तो एंटर झाल्यावरती परत वाक्य ऐका, त्यावेळेला कुंभ राशीत शनी आहे ना, हो हो सर. आणि शनीच्या केंद्रयोगात कोण आलं? रवी गुरु. हो हो सर. आणि रवी गुरु आपण जर लग्नी मांडले तर दशमात शनी आला. वृषभ लग्नाला दशम स्थानामध्ये शनीचा रास येते आणि शनी आहे तिथे. हो सर. म्हणजे ह्या अशा गणिताने आपण काही घटना घडू शकतात त्या टळू शकतात का? नाही टाळता येत. म्हणून ज्योतिष जे काय वाचस्पती अमुक तमुक काही लफडी करतात त्याला काय अर्थ नाही आहे. 11,000 रुपये फी लावलेली आहे, एक दिवसाचं 6 तासाचं अधिवेशन 2100 रुपये, ते ऑनलाईन बघायचं असेल तर 1500 रुपये. हे काय योग्य आहे का? हा, नाही सर. मग तुम्ही बहिष्कार केला पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती. तुमच्या हातात आहे. मी त्या कुठलं अधिवेशनाला कधी जात नाही, मला हे पटतच नाही. म्हणजे तिथे तुम्हाला ज्ञान फार महत्वाचं आहे. आजचं व्याख्यान जे आहे ते स्पेशली ह्या ह्याच्यावरती आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या कळणं गरजेच्याच आहेत. ओके. मग आता सर्वसाधारण जर समजा मूळ पत्रिकेमध्ये पण एखादी अर्गला गोचरीमध्ये होत असेल तर तिचा पण इफेक्ट त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावरती किंवा जागतिक भविष्यावरती सुद्धा होऊ शकतो. बघा, विचार करून सांगा. सर मग हा, बोला. हे मंगळ आणि राहूची युती आहे, त्यामुळे सुद्धा काही अपघाताच्या किंवा अग्निकांड हे असे होणार. आहे. मग ते येस पण येस, सपोर्टिव्हच आहे ना म्हणजे. सपोर्टिव्ह आहे. हा. मग आता हे सगळ्या घटना होण्यासाठी कारणीभूत काय मॅडम? शेवटी आपल्याला कारणीमीमांसा शोधली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा जेव्हा इन्क्वायरी बसते, आता इन्क्वायरी बसवले. दुसरी गोष्ट की ज्यांचं जे हॉस्पिटल आहेत ना दिल्लीचं, ते स्वतः गुन्हेगार आहेत आणि इलिगल हॉस्पिटल बांधून पण टाकलंय. काय चाललंय? ते जेलमध्ये आहेत, त्यांना शिक्षा झालेली आहे, आणि इथे हॉस्पिटल चालू होतं त्याच्यामध्ये आग लागली. अहो 6व्या मजल्यावरून सिलेंडर वरून फेकले गॅसचे, ऑक्सिजन सिलेंडर फुटले. म्हणजे काय? आपला विषय ज्योतिषचा आहे, बाकी काही नाही, त्यांचं ते काय करायचं. पण आता ही पत्रिका तुम्हाला जी आहे ती कुठपर्यंत कळली, त्याच्यातला जो काही आलेख आहे किंवा आणखी काही गोष्टी ज्या आहेत, आज तुम्हाला अर्गला क्लिअर झाली का? ह्याच्या पुढे पत्रिका वाचवी. दिस इज अ सेकंड लेवल ऑफ जेमिनी. गॉट इट? हा, बोला भागवत मॅडम. सर, तुम्ही ज्या 3-4 अर्घाला सांगितल्यात की एक तर 12, 1, 2 ही स्थानं, दुसरं म्हणजे पराक्रम 10, 12 किंवा पराक्रम 10, 11, 12 आणि 6, 7, 8 ही 3 स्थानं. तर ह्याच्या पलीकडे कुठल्या आणखीन अर्घाला आहेत का? सगळ्या मिळून वाईट अर्घाला? वाईट अर्घाला वाईट अर्गला पण सांगणार आहे आणि चांगल्या अर्गला पण आहे. मी ह्यात संपल्या, अजून आहेत वाईट अर्घाला सुद्धा यायचे आहेतच. ओके ओके. म्हणजे कधी कधी आपण जेव्हा प्राथमिक कुंडली पाहतो मग तिथे स्पष्ट ग्रह पहा किंवा नका पाहू, तो भाग वेगळा. आजपर्यंत आपण जेमिनी शिकलो होतो त्या स्पष्ट ग्रहाची आपण का केली, तर फक्त मांडणी करण्यासाठी, बरोबर, आत्माकारक किंवा अमात्यकारक शोधण्यासाठी, म्हणून स्पष्ट ग्रह घेतलेले आहेत. त्याच्या पलीकडे आपण काही विचार केलेला नाही ना. बरोबर.
मग तशाच प्रकारे तुम्हाला अर्गलाच्या बाबतीमध्ये आजचा विषय घेण्याचं कारण की ह्या अशा अर्गला तुम्ही शोधून सांगा ही कुंडली अशी कधी मिळेल का? नाही तशी नाहीच मिळणार. आणि मला तो एक प्रश्न विचारायचा होता की हे जे जन्मदिनांक ह्यांचा आहे की 13 मार्च 1972, तर गोचरीनी ह्याचा अर्थ ती अर्गला तेव्हा होती. मग त्यावेळेस मेदिनीय ज्योतिषात किंवा असं काही तेव्हा वाईट काही घडलं होतं का? घडलं असेल. आता त्यावेळेला त्या घटनाक्रमाचा जो तक्ता असतो तो गुगलवरती मिळतो तुम्हाला हा की या तारखेला काय काय घटना घडल्या. आता आम्ही एक ग्रुप आहे ओके आमचा, त्याच्यामध्ये हा ते बिचारे बरोबर रोजचा प्रयत्न करतात आणि हा ह्या तारखेला काय काय घडलं होतं, काय बरोबर नाही घडलं होतं असं हो सांगतात ते. पण हो ते दुर्लक्ष करतात. मी हो पाठवत का नाही माहितीये का? लोक वाचतच नाही. बरोबर आहे लोक वाचत नाही. बरोबर आहे सर. ठीक आहे, मग थँक्यू ते सर. पाठवून काय हा उपयोग? आहेत संशोधन हो करणारे लोक आहेत, बरोबर विद्वान आहेत. आता तुमचा जो शब्दांगण ग्रुप आहे हो हो त्याच्यामध्ये हो कितीतरी मटेरियल येतं ना, येतं की हो नाही? हो काय हो अभिप्राय देतात मला सांगा. लोक मी देतो की नाही नेहमी हो अभिप्राय? हो असतं तुमचं. मग लोक काय देत नाही. हम्म लोक काय निग्लेक्ट करतात, वाचतच हो नाहीत. हो वाचत नाही त्यांना एकदा. वाचत नाही. असं आहे. बरोबर. बरं. थँक्यू. आता हा आता हे असं आहे. मग ह्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा विचारधारा करायची, आता आपण थोडंसं पुढे जाऊया आजच्या विषयामध्ये. मग आता समजा 12वें स्थान, प्रथम स्थान आणि धनस्थान आणि मंगळ आणि राशी यांचं आपण जर एकत्रीकरण केलं तर त्या ठिकाणी 12व्या स्थानामध्ये येणारी रास कुंभ आहे. म्हणजे ग स चा आपण मगाशी उच्चार केला, उल्लेख केला नाही का? त्याच्यानंतर लग्नी द चे आहे आणि बुध पण आहे म्हणजे प आला. पटपय हे जे कॅटलॉग पाठवला होता, दुसरा भाग असा आहे ना मॅडम की त्या जेमिनीमध्ये लोकांनी स्पष्टीकरण दिलं नाही. त्याच्यानंतर धनस्थानामध्ये येणारी रास कुठली आहे तर अलयी आहे नाही का? मेष आहे ना. सर मेष आहे. हो मेष आहे. हो सर. आता आपल्याला जेव्हा शिकवतात, जेव्हा आम्ही शिकलो, वा वा किती छान मेषेचा मंगळ आहे तुमचा, फार पुढे जाणार हा. आणि कुठे आहे धनस्थान? हे कधी शिकवलं धनस्थानात आहे म्हणून. अहो धनस्थान मंगळाचं कामच नाहीये, वाटोळं करण्याचं काम आहे. जिथे जयललिताचं वाटोळं होऊ शकतं, धनस्थानातला मंगळ जयललिताला पण शिक्षा सुनावू शकतं. म्हणजे विचार करा तुम्ही, जयललिता कन्या लग्न होतं, कर्क लग्न होतं आणि लग्नामध्ये शनी होता आणि शेजारी मंगळ. मंगळ आणि शनी शेजारी असू नये. परवा पण एक पत्रिका शिकवली तुम्हाला, आणि ते 3 किलो सोनेवाल्यांचं पण असंच आहे. बोला. सर आता एक म्हणजे विषयांतर आहे थोडस. एक उद्धव ठाकरेंचा आता व्हिडिओ पाहिला की नाही, ऐकून घ्या. हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंमुळे मी उद्धव आहे, अदरवाईज उद्धव नावाला काही किंमत नाही, शून्य. इथे काय अर्गला समजायची आपण? इथे काय बोलण्यात अर्थ नाहीये. 4 तारखेनंतर बोलू आपण. इतकं हसायला आलं. काय म्हणावं या माणसाला. पॉलिटिक्स सगळं असंच आहे. जाऊ द्या, आपण अभ्यास हो. करूया. आणखी प्रश्न लोक. आता तुम्हाला विषय कळला की नाही तर पहिला सांगा. हो सर, विषय कळला. अतिशय चांगल्यापैकी. हो, थँक्यू सर. शोधून अशी पत्रिका मिळेल का? नाही 9, 10, 11, 12, 1, 2 नाही मिळणार. नाही, रांगेत सागर आहेत. हो ना, रांगेत आहेत सगळे. असं मग कुठल्याही याच्यामध्ये कुंडलीमध्ये जर झालं तरी सुद्धा आणखी 7वा जर आपण केतू नाही पाहिला, रांगेत तिथे झाला ना तो पण. असं आहे. म्हणजे तिकडे हे सगळे घटना घडतात ना. फक्त हा अनुभव तुम्हाला सांगितला की हे अशा पत्रिका असतील
आणि त्या स्त्री ही जातक स्त्री आहे, काय करावं बिचाऱ्यांनी? खरंच आहे सर. फार एक कठीण आहे. झाला का दुसरा तयार. हो. बर, आता आपण पूर्वी सगळ्या जेमिनी वाचल्या, आज अर्गलाचा विषय केला. अर्गलाचा विषय तुमच्या डोक्यात मला तरी वाटतं की पक्का बसला असेल. आता इथून पुढे तुम्ही कधी ते अर्गला बघितल्याशिवाय पुढे जाणारच नाही असं वाटतं. तर आजच्या तरी व्यवस्थित बसल्या. नसेल आजच्या जाऊ दे. सगळ्या चारी सांगितल्या त्या व्यवस्थित कळल्या. आणखी काय तुम्हाला विचारायचं आहे का? आता मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. नाही सर आज क्लास नाही तुमचा? नाही. तुमच्या सर वाढदिवसावर पण बोलायचं ना आम्हाला अजून. नाही नाही, वाढदिवस वगैरे काय ते काय एकदम त्याचा काय अर्थ आहे. मला काय त्या गोष्टी आवडत नाहीत. मी कधी काही जात नाही कुठे. नाही तर मी आज क्लास घेतलाच नसता. मी म्हटलं असतं माझा आज वाढदिवस आहे, आज कसा क्लास घेणार. तसं काही नाही. या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. डोंट वेस्ट टाइम. त्यापेक्षा इथे आनंद काय मिळतोय तर तुम्हाला ज्ञान देण्यामध्ये जो आनंद आहे तो माझा आनंद. वाढदिवस साजरा करण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही. माझं कम्प्लिटली कॅरेक्टर शनीचं आहे. मला या सगळ्या गोष्टीची कधी रुची झाली नाही. आणखी काही प्रश्न उत्तर घ्यायचे तुम्हाला, विचार काय बोलायचे तर बोला. कारण का की आता लेवल 2 झालेली आहे सुरू. आता मन मोकळेपणे विचारा काय विचार. सर अर्गला ह्या नुसत्या वाईटच असतात का? नाही, चांगली अर्गला पण असते. चांगली अर्गला सुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये धनस्थान आहे, दशमस्थान आहे, लाभस्थान आहे. ही चांगली अर्गला आहे, शुभ अर्गला. ओके, थँक्यू. सर मी विचारू? हा विचारा. सर सगळ्या वाईट अर्गला 9, 10, 11, 12, 1, 2 या स्थानात निर्माण होतात का? नाही नाही नाही. आता कसं आहे मॅडम की यदा कदाचित एखादी कुंडली तुमच्याकडे आली तर 6, 7, 8 मध्ये पण जर ग्रह असतील तर ती वाईट अर्गला तयार होते. म्हणजे सर ज्या स्थानात ग्रह आहे तिथे वाईट अर्ग तयार होते का? नाही आता 6, ज्या 7, 8 स्थानात सांगितलं. 6, 7, 8 बघा, स्थानापासूनच अर्गला निर्माण होते. पण इथे ही जी वाईट अर्गला आहे ती तृतीय स्थान, दशम स्थान, एकादशम आणि द्वादशम. जर समजा त्या ठिकाणी लाभस्थानामध्ये ग्रह नसता तरी सुद्धा 12व्या स्थानातल्या ग्रहामुळे अर्गला तयार झाली असती आणि ती वाईटच असते, वाईटच असेल. हो सर, धन्यवाद. सर मी बोलू? हा बोला ना. येस मॅडम. सर समजा आता लग्नी, तृतीयात आणि धनस्थानात ग्रह आहेत पण 12व्या स्थानात नाही, मग ती नाही ना अर्गला तयार होत? नाही म्हणजे 12व्या स्थानात पाहिजे ग्रह. 12व्या स्थानात ग्रह असेल तर अर्गला तरच होते. अच्छा 12, 1, 2. 12, 1, 2. ओके ओके, थँक्यू सर. त्याच्याबरोबर तक्ता जो आपला बाजूचा आहे ते आत्माकारक, अमात्यकारक, भ्राताकारक, मातृकारक ते कोण आहेत त्यांच्याबद्दलच्या काही घटना ज्या आहेत त्या तिथे निर्माण होणार, तयार होणार. आलं लक्षात. चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन? हा सर, तुमचं म्हणणं काय? हा अशा अर्गला बघितल्या आहेत एका कुंडलीमध्ये पण आहे ना, तर ती बरोबर लागते. म्हणजे ती नियम लागतो असा? नियम लागतो. हो. आरोही कोण आहे? बोला.
सर व्ययस्थानामध्ये 6 ग्रह आहेत. मग अशा केस मध्ये काय कन्सिडर करू शकतो आपण? राशी 12, 1, 2 वैयक्तिक आवाज 12 बंद मध्ये करणे. 12, 1, 2 मध्ये ग्रह असतील तर ती निश्चित अर्घला तयार. 12, 1, 2 आणखी आता असे थोडे छोटे कष्ट जे आहेत ते जातकाच्या जीवनात उपस्थित होतात. काही त्रास होतो, तो कशामुळे होतो याचा जो विचार आहे तो आपल्याला कळणं गरजेचं आहे. ते जर कळलं नाही तर याच्या पुढे जाऊन तुम्ही जेमिनी शिकलात तरी सुद्धा त्या ठिकाणी आत्माकारक ग्रह आला, तो कुठल्या स्थानाचा संदर्भ संबंधित असेल तर ती अर्घला जर तयार झाली आणि ती जर निषिद्ध असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच वाईट घडामोडी घडू शकतात. असा विचार जो आहे तो जेमिनी मध्ये सुचवलेला आहे. बोला. आज गप्पा आहेत सगळं. काय काय विचार आहे? जर 6, 7 आणि 8 या स्थानामध्ये जर अर्घला झाली तर मग हा. त्याचं फलित कसं म्हणायचं सर? म्हणजे आपण आपल्याला पत्रिका जसा ग्रह असेल त्याप्रमाणे पत्रिकेकडं. आता मी आपल्याकडे समोर पत्रिका मांडलेली आहे ना जेमिनीची. म्हणजे जे ग्रह आहेत ते कुठले कारक ग्रह ठरलेले आहेत त्याप्रमाणेच आपण फलित स्थिर आणि सांगायचं. चर. यस, स्थिर आणि चर ग्रह त्यांना जे मिळतं, जे स्थान मिळतं किंवा त्यांचा जो भाग असतो, विभाग असतो, तर त्याच्यावरतीच ते राज्य करतात ना. हो नाही का? सर. हो सर. म्हणजे त्यांना जे मिळालेली जे आत्माकारक रवी याच्यामध्ये रवी आलेला आहे. ऍग्री विथ यू. मग आता तो जर अर्गलेमध्ये फसलाय तर मग त्या ठिकाणी अर्गला ही त्याला साथ देणार नाही. हो सर. म्हणजे त्या ठिकाणी जर अर्घला लग्नी समजा ग्रह तो येणारच. आता इथे मुळात रवी आलाय का त्या याच्यामध्ये आत्माकारक? नाही. हा, नाही, आत्मकारक रवीच आलाय सर. आलाय ना. मग तिथे आत्माकारक ग्रहाला त्रास होणारच. मग आपण म्हणून चांगला आहे, वा वा किती छान, पण अर्घला चेक केल्यानंतर वा वा किती छान, वा वा किती वाईट. कळलं? हो सर. येस. हे सगळे जे सिस्टम्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चितच लिहून ठेवल्या पाहिजेत, विचार केल्या पाहिजेत. त्याचं लिटरेचर मराठीमध्ये कुठेही नाही. आता आपण काय मराठी ज्योतिष करणार सांगा? आपण किती मागे आहोत माहितीये लोकांपेक्षा, फार मागे आहोत. हो सर. खूपच म्हणजे ह्या दृष्टीने विचार कधी केला नाही. म्हणजे तुम्ही एक नवीन दृष्टिकोन दिला सर हे कुंडली बघण्याचा. येस. असं आहे, मला काही कोणाचा विरोध नाही का टीका करायची नाही, पण तुमचे मोलाचे पैसे, कष्टाचे पैसे असतात आणि ते पैसे घालून तुम्ही 5,000 10,000 हजार रुपये भरणार आणि वर्षभर क्लास करणार, 3 वर्ष क्लास करणार. यू आर लुझिंग समथिंग. यू आर नॉट गेनिंग ॲट ऑल. अहो, साधी पत्रिका शिकून मग ते काय रस्त्याचं सारखं झालं, भेंडीच्या टाईप. त्याला काय अर्थच नाही ना. किती ज्योतिष होतं की तुम्ही एखाद्या, आता मला सांगा, आपला प्रत्येक विद्यार्थी हा एवढा, मला तर याचं कौतुक वाटतं या लहान छोट्या मुलींचं, की त्या एवढ्या हुशार झालेल्या आहेत की त्या जर कुठे बसल्या तर फाडून टाकतील त्या ज्योतिषाला, पळून जाईल ज्योतिषी तो. मला कॉन्फिडन्स आहे एवढा. काय गीता सावंत? तुमच्यासमोर कोण बोलायची हिंमत करणार नाही. सर असं तुम्ही शिक्षण जे पाहिजे. शिकवताय तो ती तुमची कृपाच आहे. आणि सर तुम्ही जे शिकवता तसं कोणी शिकवत नाही. आजचा जो लेक्चर होता तो माझ्यासाठी टोटल नवीन होता. मी 15 वर्षापूर्वी जेव्हा भारती विद्याभवन मध्ये स्टार्ट झालेली तेव्हा त्यांनी नाभस योग म्हणून शिकवलेलं. 20 टाईपचे योग होते. त्याच्यामध्ये आता जे तुम्ही सांगितलंय की
माळेत ग्रह सर्व ग्रहांचे पॉझिटिव्ह रिझल्ट सांगितलेले आहेत. 9 पासून 2 पर्यंत, 10 पासून 4 पर्यंत. पण माझ्या अनुभवामध्ये कोणालाच पॉझिटिव्ह मी पाहिलेलं नाही की ह्या लोकांना पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतायत. आज जे तुम्ही अर्गला शिकवली आणि जेमिनी सुद्धा माझ्यासाठी नवीन विषय आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही जेमिनी अर्गला कनेक्ट करून आज शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये पत्रिका वाचताना व्यक्तीला होणारा त्रास हा लगेच कळेल. डेफिनेटली आपण त्याच्यावरती उपाय सांगू शकत नाही, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण जर गोचरची साधना करत राहिलो तर अर्गला कधी ऍक्टिव्ह होणार आणि त्या व्यक्तीला कशा पद्धतीने त्रास होऊ शकतो, कोण त्रास देऊ शकतं, कुठल्या नावाचा व्यक्ती त्रास देऊ शकतो, हे खूप क्लिअर कट आज तुम्ही समजवलेलं आहे. म्हणजे सर तुम्ही जे आता म्हटलं की एक्सपर्ट होणार, डेफिनेटली सर. जर आजचा जो लेक्चर आहे त्याला धरून रोज एक पत्रिका रीड केली, रोज एक पत्रिका म्हणजे जे 2-3 अर्गला आज तुम्ही शिकवले आहेत फक्त तेवढंच रीड करून तेवढेच अनुभव जेवढ्या माझ्या फ्रेंड्स जे शिकतायत तुमच्या बरोबर, सॉरी तुम्ही जे शिकवतायत ते शिकतायत स्टुडंट, त्यांनी जर लिहून काढलं तर डेफिनेटली 100% ही सर्वच माणसं एक्सपर्ट होणार. सर थँक्यू सो व्हेरी मच. आजचा क्लास माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझ्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये 9th हाऊस पासून 2nd हाऊस पर्यंत ग्रह आहेत. अर्गला झालेली आहे त्यात 2nd, 1st आणि 2nd हाऊस मध्ये आणि त्याचा जो परिणाम आहे तो मी राईट फ्रॉम द एज ऑफ 12 मी दरवर्षी बघते. त्यात जेव्हा पापग्रह जातात, शुभग्रह जातात तर कसा तो रिझल्ट देतो ते सुद्धा माझा अनुभव आहे. माझी पत्रिका वाचताना कुणीच जो मी भोगलेला आहे असा त्रास कधीच कुठल्याच ज्योतिषीने सांगितलेला नाही. कारण दिसायला ग्रह खूप सुंदर आहेत सर. भाग्यस्थानाचा गुरु आणि लग्नात मंगळ खूप सुंदर दिसतो, पण तो इफेक्टिव्ह नाही आहे ते मलाच माहित आहे सर. आणि तो कशा पद्धतीने त्रास देतो, मी जेव्हा माझ्या पत्रिकेला जेमिनी मध्ये कन्वर्ट केलं आणि आत्ताच तुम्ही सांगत असताना मी ते पाहिलं की पर्टिक्युलर नावाच्या व्यक्तीमुळेच त्रास होतो, पर्टिक्युलर रिलेटिव्ह मुळेच त्रास होतो. सर आधी शिकले असते तर डेफिनेटली मी सुद्धा एक्सपर्ट झाले असते, पण मी आता ह्या वर्षापासून शिकते तर मला सुद्धा कॉन्फिडेंट आहे की 1-2 वर्षानंतर मी सुद्धा एक्सपर्ट होईन सर. आहे एक्सपर्ट आहे. आता कुलकर्णी मॅडम आहेत, दुसऱ्या कुलकर्णी आहेत, त्या शिंदे मॅडम आहेत, हे सगळे आदरणीय आहेत. सगळे जण हुशार आहेत आणि हुशार होणार. तुमच्या समोर कोणी मनुष्य तक्रार करू त्याची हिंमत नाही होणार, मी गॅरंटी सांगतो. मला पूर्ण ठाम विश्वास आहे तुमच्यावरती की तुमच्या समोर कोणीही याबद्दल वाद घालू शकणार नाही. सर थँक्यू सो व्हेरी मच. तुमचा आशीर्वाद आहे आणि राहणार हे मला माहितच आहे. थँक्यू सो व्हेरी मच सर. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार सर. सगळं जे आता तुम्ही घेतलं सगळं ते तुमच्यामुळे जास्त शक्य झालं. तुम्ही सांगताय त्यामुळे आम्हाला ते अभ्यासाची एक छान वेगळी दिशा मिळते. त्यामुळेच आम्ही आता जसं तुम्ही म्हणताय खरंच, आणि आता त्या मॅडम बोलल्या सावंत मॅडम, खरोखर रोज एक जैमिनीची अशी खरंच त्या म्हणतात तशी प्रत्येकाने कुंडली अशी मांडून घटनाक्रम लागू केला तर खरंच खूप सुंदर अभ्यास होईल आणि लवकर पकड बसेल. खूप धन्यवाद सर. खूप छान. खूप ग्रेप मिळालीच पाहिजे. असं आहे, तुम्ही परत आणखी सांगतो तुम्हाला, 4 माणसांना तुमचं काम आहे. जसं एखाद्या पोस्टमध्ये जसं की 4 आदमी को भेजो तो भला होगा, तसं मी तुम्हाला सांगतो की 4 माणसांना सांगा की कुठल्या अधिवेशनाला जाऊ नको, फालतू पैसे जातील, त्यापेक्षा आपल्या बायका पोरांना घेऊन कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला जा. कळलं? त्यांच्या मागे लागू नका. अरे 5-10 हजाराचे क्लास कधी करू नका. हो नक्की सर. इथे त्यांना शिकायला मिळतंय ना ते नक्कीच मला नाही वाटत कुठे जातील, कारण ह्या प्लॅटफॉर्मवर जे तुमच्याकडून शिकायला मिळतं एकाच वेळी इतके विविध विषय इतके सुंदर जे तुम्ही बोलताय ते खरंच आहे. शास्त्री म्हणजे खरोखर एक डिग्री आहे, बाकी काही नाही. प्राथमिक ज्योतिष इट इज नॉट व्हॅलिड डिग्री. एक मिनिट मी त्यांच्यावरती खटला भरला होता. ती डिग्री त्यांची संस्था कॅन्सल केली होती. त्यांची संस्था आता ती ऍक्टिव्ह झाली पुन्हा. काही नाही. हो सर. डिग्री नाही.
ह्यात सगळे हे विषयच नाहीयेत कुठे. हे काही शास्त्री विषय. डिग्री नाही. ओके 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 सर, शास्त्री बरोबर आहे. परीक्षा हे त्यांनी निर्माण केलेला आभास आहे. अच्छा, हो, आणि तो जाणवतो ना सगळ्यांना वेळोवेळी. आता जेव्हा आपण आपल्या क्लासमध्ये आपण शिकतो तेव्हा नाही नाही बाबा खूप आम्ही मागे आहोत, हे जाणीव झालीच प्रत्येकाला. परवा त्या एक मॅडम पण बोलल्या खरंच की आम्ही मागे आहोत फार. खरं आहे ते. सर तुम्ही जे शिकवलं ते कुठेच नाही आम्हाला शिकायला मिळालं खरंच. या प्लॅटफॉर्मवर येऊन जे सगळ्यांना सहज शक्य झालं शिकणं. नाहीतर काही हे सगळे विषय आमचे नसतेच झाले कधीच नाही. जेमिनी आणि अर्गला हा विषय किंवा सूर्य सिद्धांत हे विषय आम्हाला कधीच कळले नसते आयुष्यात. ते फक्त तुमच्यामुळे कळालेत सर. खूप मॅडम, खूप शास्त्री धन्यवाद. परीक्षाचं जे नाव आहे ना, हे तुम्ही सुद्धा देऊ शकता. इट इज नॉट रजिस्टर्ड. इट इज अ चॅरिटी कमिशनर रजिस्टर्ड बॉडी. इट्स नॉट दॅट थिंग की इट इज नॉट अ डिग्री अच्छा. दॅट यू कॅन स्टार्ट युअर सेल्फ. सर पण नाव ठेवू शकता. शास्त्री परीक्षेचा पेपर एकदा मी पाहिलेला. ज्योतिषाचं प्राथमिक गणित, अगदी प्राथमिक गणित त्याच्यात प्रश्न विचारतात. अगदीच प्राथमिक सर, फर्स्ट लेवल, त्याच्यापेक्षा कमी KG लेवलचे प्रश्न आहेत. ते सुद्धा कठीण जातात आणि त्यात सुद्धा ही पास होत नाही. अहो, यांनी उपजीविका केलेली आहे का आयुष्यभर? मी 40 वर्ष बघतो या लोकांनी मला बाहेर, मी लाईफ मेंबर आहे, मला काढू शकत नाहीत ते. मी लाईफ मेंबर आहे त्याचा संस्थेचा. मी 2 ठिकाणी ज्योतिष याच्यामध्ये लाईफ मेंबर आहे. दे कॅनॉट रिमूव्ह. उलट मीच त्यांच्यावरती नोटीस पाठवतो. ठीक आहे. एनिवे, आता बराच वेळ झालाय. आता चव्हाण मॅडम तुम्ही तुमचा अभिप्राय द्या. मग नंतर हळदणकर मॅडम आज बरेच दिवसांनी आलेले आहेत आणि कुबल मॅडम आहेत. आणखी इत्यादी कोणाला काही बोलायचं असेल तर अवश्य बोला, पण चांगलं शिका. आणि या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांच्यापासून चांगलं शिक्षण मिळेल आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. दे आर लाईक चाइल्ड. चव्हाण मॅडम तुमचं हो मत सर, मांडा. नेहमीप्रमाणे छान झाला क्लास. आणि अर्गला ही जी लागली आहे 3, 10, 11, 12 आणि 1, 12, 2, 6, 7, 8 या अर्गला ज्या आहेत त्या वाईट अर्गला आहेत. आणि तुम्ही नावं पण सांगितली त्याप्रमाणे. वृषभ राशीचं ब व उ, धनुचं सांगितलं. या व्यक्तीच्या नावाची अर्गलामध्ये आली तर त्या व्यक्तीचं त्रासदायक आहे त्यांना. तर मला वाटतं ज्यांना वाढदिवसासाठी बोलायचं असेल त्यांनी पण नाही, ते बोला जरा. वाढदिवस आहे. हा? वाढदिवस नाही. तर कोणाला इच्छा असेल तर काय आहे? नाही, इच्छा काही नाही. अहो, ते मध्ये रेकॉर्डिंग बंद करायला लागेल. नाही प्लीज, आय डोंट माइंड. मला ते आवडत नाही. बरोबर, ठीक आहे. न आवडणारी गोष्ट करायची नाही. तुम्ही अभिप्राय द्या. बरोबर. अभिप्राय शैक्षणिक काहीतरी हा, काम छान करू. झालं, छान क्लास छान झाला. थँक्यू. धन्यवाद. हळदणकर मॅडम आणखी कोणाला काही बोलायचं आहे का? फक्त ज्योतिष बद्दल. तर आजच्या क्लासचं तुम्ही रेकॉर्डिंग शेअर करणार आहात का? रेकॉर्डिंग मॅडम आता तुम्ही रेग्युलर येत नाहीत. रेग्युलर आहात का? नाही. तर मला करायचं रेग्युलर. आज मला पहिल्यांदाच लिंक मिळाली ही आणि इथे जरा लाईट इश्यू असल्यामुळं मध्ये कट झालाय लेक्चर. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल बघा, मी लिंक ओपन ठेवतो, कोणालाही नाकारत नाही. तुम्ही अटेंड करा, तुम्हाला सगळं नॉलेज मिळेल. ही लिंक जी आहे तिचं काही रेकॉर्डिंग मिळणार नाही, कारण रेकॉर्डिंग आम्ही युट्यूबला टाकणार नाही. आता जे युट्यूबला टाकलेलं आहे ते बघा, त्याच्यामध्ये भरपूर 266 व्हिडिओ आहेत. आजपर्यंत मराठीमध्ये रेकॉर्ड ब्रेक आहे. आता 500चं आमचं टार्गेट आहे. काय मुकेश भाऊ, 500 टार्गेट आहे ना? हो सर. बरं, पुढे आणखी काय तुम्हाला बोलायचं तर कोणाला अजून? वाईट अर्गला आणि चांगल्या अर्गला यांचं लिस्ट मिळू शकेल की कोणत्या लिस्ट घरात आहे? असलेले? मी ते हे बनवतो. आपण पत्रिका घेऊ तेव्हा हे करूया ना, शिकूया ना. अच्छा. येस. नाही, जसं आता तुम्ही सांगितलं किंवा द्वितीय स्थान, दशम स्थान आणि लाभस्थान हे असेल तर अर्गला असते. पण मग ही पॉझिटिव्ह चांगली की वाईट हे कसं ओळखायचं? पॉझिटिव्ह आहे, ती पॉझिटिव्ह हा, आहे. ही पॉझिटिव्ह आहे, पण ओळखायची कशी? मग असं त्याच्यासाठी म्हणते की ग्रह कुठले काय हा, अशी जर असं काही
कॉम्बिनेशन देणार लिस्ट असेल देणार. हा तर ते मग अजून सोपं जाईल. नक्की. थँक्यू सर, छान झालं आजचं लेक्चर. म्हणजे धन्यवाद. अर्गला डोक्यात फिट्ट बसली आता. आजच्या तरी सगळ्या समजल्या. हो खरंच आहे, म्हणजे असंही असू शकतं. हो आहेच. हे काय मी माझ्या मनातलं नाही शिकवत मॅडम, हे आम्ही नाही शिकलो ना, तेच म्हणजे शिकवतो. प्रथम दर्शनी पाहताना किती हे होतं की अरे वा, गुरु चांगला आहे, मंगळ चांगला आहे, खूप छान आहे पत्रिका, पण ते प्रत्यक्षात तसं नाहीये. हे थँक्यू प्रश्न सो तयार मच सर. होतात. धन्यवाद धन्यवाद. बोला. सर नमस्कार. बोलतायत का कोणी, अजून कोणी बोलताय नाही, का? बोला 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 गवाणबाई. हा, माझं नाव ओळखलं बरोबर तुम्ही, नीलम मॅडम. सर तुम्हाला नमस्कार एकदा. आणि मला एकच हे करायचंय की जसं लक्ष्मी पोटली असते तशी तुमची ज्ञानाची पोटली आहे, आणि या ज्ञानाच्या पोटलीमधून एक एक विषय तुम्ही बाहेर काढत आहात. खरंच इतका अचंबा वाटतो की कोणीच एवढं कामाला सांगू शकणार नाही. प्रत्येक विषय हा तुम्ही इतक्या सखोलतेने शिकवता, ना फळा ना पुस्तक ना म्हणजे काही समोर नाही, आणि तरी ते ग्रहगणित तुम्ही आम्हाला इतकं छानपणे सांगतात. आम्ही खरोखर खूप भाग्यवान आहोत की तुमचा हा शिकवण्याचा आम्हाला फायदा झाला, आणि एक नामवंत ज्योतिषी म्हणून तुम्ही आम्हाला नक्कीच पुढे आणणार आहात यात शंका नाही. सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही नामवंत झालेलेच आहात. नामवंत तुमच्या होण्याची आशीर्वादाने आवश्यकता नक्की, तुमच्या आशीर्वादाने नक्की सर. 3 गुरु, गीता मॅडम, मुकेश सर आणि तुम्ही तर प्रश्नच नाहीये सर. विषयाचे एक एक इतका अचंब वाटतो सर, तुम्ही कसं काय इतकं, म्हणजे दादरला तर तुमचे अनुभव घेतले, तिथे तर लोकांची गर्दी असायची, शेवटी सांगावं लागायचं की बाबा फुल झालं, आता नंतरच्या बॅचला ये, एवढी गर्दी होती. आता झूमवर चालू आहे, पण झूमवर सुद्धा तसंच आहे. कुठेही व्यक्ती म्हणजे येणारे जे शिक्षण घेणारे जे आहेत ते कुठेही कमी झालेले नाही. जे रेग्युलर आहेत ते नेहमीच येतात, आणि ज्ञानाची तुमची ती तिजोरी आहे ती घेण्याचा प्रयत्न करतात. मी त्यातलीच एक आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर. पुन्हा तुम्हाला एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. दळवी साहेब आहेत का? दळवी साहेब नाही सर, गेले. ठीक आहे, बरं ठीक आहे. आता हळदणकर मॅडम तुम्ही तुमचा अभिप्राय द्या, मग कुबल मॅडम समारोप करतील, कारण का आता वेळ पण भरपूर झालाय, 9:15 झालेले आहेत. हो सर. आज ऍक्च्युली बऱ्याच जणांनी आपापले अभिप्राय दिले, यावरूनच आजचं लेक्चर हे सगळ्यांना किती अपील झालं. आणि पत्रिके निहाय अर्गला म्हणजेच आयुष्यात येणारे अडथळे कोणत्या कारणासाठी झगडावं लागेल याच्याबद्दलचं अचूक मार्गदर्शन आजच्या या जेमिनी प्लस अर्गला या मार्गदर्शनातून लोकांना प्राप्त झालं. पहिल्यांदा जेव्हा अर्गला आपण शिकवली होती सर, तेव्हा या 3 अर्गला तर अशुभ म्हणून तुम्ही दिल्याच होत्या, आणि त्याबरोबर शुभ अर्गला म्हणून 8, 10, 11चा उल्लेख केलेला होता. पण आज ह्या अर्गला शिकवताना जेमिनी आरूढ लग्न आणि जेमिनीचे ग्रह, कारक ग्रह स्थिर आणि चर याचा जर आपण सांगड घातली तर या अर्गला हे ग्रह त्या अर्गलेमध्ये आल्यामुळे माणसाची प्रगती कशी खुंटते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आजच्या पत्रिकेतल्या भ्राताकारक मध्ये पराक्रम स्थानामध्ये आलेला शनी हा प्रत्यक्षामध्ये दाराकारक आलेला आहे, आणि भ्राताकारक म्हणून चंद्र आलेला आहे की जो मूळ कुंडलीमध्ये राहू सोबत आहे. तेव्हा अर्गला कशी तयार होईल,
जर भ्राताकारक मध्ये मंगळ असला पाहिजे, तिथे चंद्र आला आणि तो राहुयुक्त आला, तर त्या जातकाला त्यांच्या मदतीसाठी किती झगडावं लागेल आणि त्यांची मदत करताना स्वतःची प्रगती कशी त्याची खुंटे, हे या अर्गलेमधून, जेमिनी पद्धतीमधून आपल्याला स्पष्ट जाणवतं. अदरवाईज आपण इतकं स्पष्ट चित्र आपल्याला मिळालं नसतं. फक्त इतकंच म्हटलं असतं की नाही, याला भावंडाचा त्रास आहे. पण भावंडांचा त्रास म्हणजे काय याच्याविषयी याच्यामध्ये खूप चांगला प्रकाश पडलाय. सूर्य हा व्ययस्थानात पडलाय. तो अर्गलेमध्ये जेमिनीमध्ये जरी तो आत्माकारक आलेला असता, तरी मूळ कुंडलीत व्ययात गेल्यामुळे त्या जमिनीचा आत्माकारक ग्रह व्ययात गेल्यामुळे स्वतःच्या तनुस्थानाचा किंवा जे काही त्याचे व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत ते त्या सगळ्याचा व्यय झाला, हेही अर्गला दाखवते. म्हणजे 1, 12, 1 आणि 2, 6, 7 आणि 8. फक्त माझ्या डोक्यात अशी एक शंका होती सर, की 12, 1, 2 अशी जर अर्गला तयार झाली तर ही लहानपणी जास्त संघर्ष करायला लावेल आणि 6, 7, 8 ही आफ्टर म्हणजे जीवनाच्या उत्तरार्धामध्ये स्ट्रगल करायला लावेल. असं थोडस सिक्वेन्स येऊ शकेल का? आपण एखादी पत्रिका मांडून त्यावेळेला आपण विश्लेषण करू. ओके ओके सर. आणि त्याच्यानंतर आणखी एक आज खूपच चांगला प्रकाश टाकला की वृषभेमध्ये रवीने प्रवेश केला आणि शनी हा कुंभेत ऑलरेडी आहे. दोघांचा केंद्रयोग असल्यामुळे किती दाहक घटना, किती घातक घटना घडलेल्या आहेत, हे रवी आणि शनीच्या केंद्रयोगामुळे क्लिअर झालंय. तर अशी आजची जेमिनी प्लस अर्गला हे व्याख्यान आपलं खूप उद्बोधक आणि सगळ्यांना भावलं म्हणजे लोकांच्या समस्या उलगडून सांगण्यासाठी प्रकाश टाकणार असं झालं. तेव्हा खरोखरच सगळ्यांच्या वतीने मी आपले धन्यवाद मानते. नमस्कार. आजची तारीख अशी आहे मॅडम, 27 मे. याच दिवशी नेहरूंचं निधन झालं होतं 1964 साली, कळलं का? आणि त्यावेळेला शनीची दृष्टी गुरुवरती होती आणि गुरु राशांतर करणार होता आणि रवीने राशांतर केलं होतं. तर तुम्ही पहा, म्हणजे 27 मे 1964 ह्या वेळेला सुद्धा शनी कुंभेलाच होता. त्याच वेळेला भाभा अणुशक्ती केंद्राचं उद्घाटन झालं होतं. बऱ्याच गोष्टी चांगल्या होतील, बऱ्याच गोष्टी वाईटाला जातील, अशा हा कुंभेचा शनी मैदानीमध्ये सुद्धा, वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा ज्या ज्या लोकांचा जन्म त्या काळामध्ये झालेला आहे, तर तुम्ही जर हिस्ट्रीमध्ये गेलात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी आढळतील. आणि हिस्ट्री मेक्स फ्युचर असा एक परिचय आहे. तर त्या ह्याच्यामध्ये बरंचसं आता मी सायन्स वगैरे शिकवतो, आता गव्हर्नमेंटचं परमिशन नाही आहे, त्याच्यामुळे ते सगळे विषय मी आता बंद केलेले आहेत. सायन्स आहे, इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये पण सांगितलं की त्या ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी होतात. तर अशा त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बरं, एनिवे आता कुबल मॅडम समारोप करा. मुकेश भाऊ, तुम्हाला काय सांगायचं आहे? वाढदिवस सोडून वाढदिवस सोडून नाही, ते काय फालतू काय अर्थ नाही. तर हा एक अर्गळा, हा एक वेगळा विषय मागे तुम्ही शिकवला होता, परंतु हा म्हणताय की हा जेमिनीच्या अनुषंगाने आणि तो एक स्वतंत्र वेगळा विषय शिकवला होता. ठीक आहे, ते आपल्याकडे तर रेकॉर्डिंग उपलब्ध नाही, परंतु सरांनी जे जे लेक्चर आजपर्यंत शिकवलेले आहेत आपल्याकडे सगळे उपलब्ध आहेत आणि सगळे फ्री उपलब्ध आहेत. एकही पैसा सर कधी आकारत नाहीत. आज सरांचा वाढदिवस आहे, सर म्हणतात शुभेच्छा नाही द्यायच्यात, तरी सुद्धा सर माझ्याकडनं सुद्धा, माझ्या कुटुंबियाकडनं आपल्याला आपल्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा, सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा. आपण सगळा जो काही महान कार्य या ठिकाणी आरंभलेलं आहे तो आपण असाच पुढे नेऊत. आज किती सर 75 वर्षाचे झालात आपण? 75 वर्षाचे आपण झालेला आहात आणि देश पण 75 वर्षांचा होऊन गेलेला आहे. कारण मोदी बोलतात ना, अमृत महोत्सवी वर्ष म्हणून.
तर तशाच पद्धतीने आपणही सर चाललेला आहात. आपली जी काही घोडदौड आहे ही एक वेगळ्या पद्धतीची आहे. मगाशी चव्हाण मॅडम सुरुवातीला ज्या काही म्हणाल्या त्याच्यामध्ये कुठेही शब्द त्या वावगा नाहीत. म्हणाले की त्यापेक्षा सुद्धा हा चांगलं सरस पटीने आपण त्या ठिकाणी काम करत आहात. आमच्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकत आहात. तर असाच आपल्या हातून हा सगळा जो काही कार्य घडतोय तो असा तो पुढे सगळा कार्य जो आहे तो घडत राहो आणि आमच्या ज्ञानामध्ये भर पडत राहो ही सर देवाच्या चरणी एक प्रार्थना करतो आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभो ईश्वराची मी प्रार्थना करतो. थँक्यू. धन्यवाद. 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 चव्हाण मॅडमने अतिशय उत्कृष्ट निवेदन केलं, त्याबद्दल पुन्हा मी तुमचे आभार मानतो. व्हेरी फाईन, व्हेरी नाईस. बरं, आता कुबल मॅडम तुम्ही समारोप करा. ऑल द बेस्ट. सर करते सर. सर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. आणि हळदणकर मॅडम पण खूप दिवसांनी आल्या, पण तरी त्यांनी म्हणजे आजच्या पत्रिकेचं तुम्ही तर छान विवेचन केलंच, पण त्यांनी पण चांगलं केलं. आता मी पत्रिकेबद्दल अगदी 1-2 मिनिटात बोलते. आणि मला पण वाढदिवसाचं असं नाही, पण आपण आजपर्यंत जे काही कार्यशाळा घेतल्या त्याच्याबद्दल मला बोलण्याची परमिशन द्या, आणि तुमची असेल तरच मी बोलते. तर ही अर्गला तर आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे छान कळाली आहे. 12-1-2 म्हणजे व्ययस्थान प्रथम आणि धनस्थान त्याच्यातून पण झालीये. पराक्रम स्थान, दशम स्थान, लाभस्थान आणि व्ययस्थान त्याच्यातनं पण झाली. मग तुम्ही म्हणजे आपल्याला कळतं पण आहे की ह्या स्त्रीला म्हणजे दुःख पण कोणापासून येतील, म्हणजे रिलेटिव्ह तर कळतातच आहे, म्हणजे ते आत्माकारक आणि भातृकारक आणि काय काय म्हणजे ते ग्रह त्याप्रमाणे. पण त्यांची नावं सुद्धा त्याच्यात म्हणजे तुम्ही ते कटप यादी शिकवलंय ना, त्याच्यामुळे म्हणजे कुठल्या रिलेटिव्ह म्हणजे कुठल्या नावाच्या रिलेटिव्ह कडनं पण त्रास होईल हे पण म्हणजे छान कळालंय. आणि ह्या इतक्या भयानक अर्गला असतात हे पण कळालं. आता तुम्ही पुढच्या वेळेस म्हणजे अजून 1-2 घ्या अशा, पण पॉझिटिव्ह पण म्हणजे आम्हाला अजून म्हणजे पॉझिटिव्ह अर्गला असतात हे माहिती आहे, पण ते असं प्रॅक्टिकली प्रूव्ह होईल ना म्हणजे पत्रिका घेतल्यामुळे. तर आता आजचं ह्या पत्रिकेबद्दल मी एवढंच विवेचन करते, कारण हळदणकर मॅडमनी छान केलंय आणि सगळ्यांना कळालं पण आहे. आपण आता आपल्या म्हणजे आजपर्यंत तुम्ही घेतलेल्या कार्यशाळांचा म्हणजे थोडक्यात आढावा घेऊ. मी जास्त वेळ नाही घेणार, वेळ खूप झालाय म्हणून. तर सर म्हणजे तुम्ही जे जे क्लासेस घेतले ना त्याच्यात म्हणजे सगळेच ऍडव्हान्स क्लास आहे. त्याच्यात कोट चक्र आहे, षोडश वर्ग आहे, अष्टक वर्ग, म्हणजे ते म्हणजे असं काय बेसिक अष्टक वर्ग पण ऍडव्हान्स मधलं पण अष्टक वर्ग आपण घेतलंय. त्याच्यानंतर न्यूमरॉलॉजी मध्ये लोशू ग्रीड पण घेतलं, इन्स्ट्रुमेंटल न्यूमरॉलॉजी पण घेतलंय, आणि ते इटालियन किंवा रोमन न्यूमरॉलॉजी ते पण घेतलंय. त्याच्यानंतर भृगुनंदी नाडी, ऍडव्हान्स भृगुनंदी नाडी घेतलीये. त्याच्यानंतर सप्तऋषी नाडी पण घेतलीये, नेपोलियन प्रश्नावली पण घेतलंय, वैवाहिक जीवन घेतलं, मुहूर्तशास्त्र घेतलं, आणि विधिलिखित मध्ये पण म्हणजे मेष ते मीन हे सगळे लग्न पण खूप छान शिकवले आहेत. आणि अजून काय लाल किताब पण आपलं झालंय. त्याच्यात मकान कुंडली झाली, दाक्षिणात्य वास्तू पण आपली झालेली आहे. आणि अजून म्हणजे टॅरट कार्ड तर झालंच आहे. आणि आता जेमिनी आता सध्या होत आहे. हा हा जेमिनी चालू आहे ना आता. हो नाही ना, आपलं आता सध्या चालू असलेलं तर सूर्य सिद्धांत, जेमिनी आणि हे डोरन व्हर्च्यूचे एंजल कार्ड चालले. पण म्हणजे सगळेच क्लास खूप छान तर झाले, पण सगळ्यात खूप दिवस चालणारा क्लास म्हणजे आपला जिबू सिम्बॉल, म्हणजे तो आजपर्यंत कधीही म्हणजे मला तरी नव्हतं माहिती, इतरांचं मला नाही माहिती, पण नव्हतंच. आणि ते इतके 88 कार्ड सुद्धा तुम्ही म्हणजे जराही न कंटाळता आणि इतके विस्तृतपणे म्हणजे जवळजवळ मला वाटतं तो 3 महिने ती कार्यशाळा आपली चालली. आणि त्याचा म्हणजे माझ्या सहित सगळेजण म्हणजे खूप छान उपयोग करून घेतात, कारण तो सगळ्याच आपल्या आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्याच म्हणजे बाबतीत आपल्याला ते जिबू सिम्बॉल्स खूपच कामाला येत आहेत. आणि मग आता आणि हे सगळं तुम्ही इतकं म्हणजे नेटाने म्हणजे काय आता ते शब्दच नाहीयेत खरं तुमच्यासारख्या एवढ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल मी काय बोलणार, पण जसं मला शब्द सापडतायत तशी मी बोलते. तर हे सगळं तुम्ही म्हणजे फ्री तर लावलंच आहेत क्लास, लिंकही तुमची आहे, त्याचे तुम्ही पैसे घेत नाही. आम्हाला तुम्ही नोट्स पण प्रोव्हाइड करता. त्याच्यानंतर आता तो शब्द वापरू की नाही
आहात म्हणण्यापेक्षा लाईफ लॉंग सगळ्यांना हे रेकॉर्डिंग सुद्धा फ्री मध्ये देतात. म्हणजे मी म्हणून तुम्हाला नेहमी म्हणजे माझं शेवटचं वाक्य असतं ना, हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. तर हे एक सामान्य व्यक्ती खरंच करू शकत नाही सर, आणि कलियुगातली तर नाहीच नाही हो सर. म्हणजे हे हा तुमचा खूप म्हणजे ते मे बी तुमचा कुंभ राशीचा गुण असेल. म्हणजे तुम्ही एवढे गगनापर्यंत पोहोचले तरी तुमचे पाय तुम्ही अजून जमिनीवरच रोवून आहात. मे बी तुमचं लग्न पण सिंह आहे, म्हणजे ते पण स्थिर तत्वाचं आहे ना. तर म्हणजे इतकं छान छान म्हणजे तुम्ही शिकवलंय. आणि परत आता तुम्ही म्हणजे जाहिरात तर लावली, म्हणजे तुम्ही हे एंजल कार्ड मध्ये पण ऍडव्हान्स एंजल कार्ड घेणार आहात. त्याच्यानंतर आपलं थम इम्प्रेशन म्हणजे अंगठ्यावरून भविष्य कसं वर्तवावं. त्याच्यानंतर मर्काबा म्हणजे रेकीचा हा ऍडव्हान्सच पार्ट आहे ना, तो पण घेणार आहेत. आणि देव केरळम नाडी म्हणजे हे 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 नाडीचे तर एवढे प्रकार असतात, हे सुद्धा आम्हाला कधी माहिती नव्हते सर. तर त्यामुळं मला आता अजून 1 मिनिटच फक्त बोलू द्या सर. तर त्यासाठी म्हणजे आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला म्हणजे याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या सर्वांतर्फे ईश्वराजवळ मी ही प्रार्थना करेल की ईश्वर आपणास वृद्धी, सिद्धी, समृद्धी, शांती, यश, कीर्ती, समाधान, दीर्घ आयुष्य आणि दीर्घ आयुरोग्य देव, ही आमच्या सर्वांतर्फे ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आपण कलियुगात म्हणजे जनरली 120 इयर्स असं म्हणजे आयुष्य म्हणजे पकडलेलं आहे आपल्या एक मानवी जीवनाचं. तर तुम्हाला ते पूर्ण आयुष्य लाभो ही मी सर्वांतर्फे ईश्वराला प्रार्थना करते सर. आणि मला तुमच्या बरोबर मिसेस देवारे मॅडमला पण म्हणजे त्यांचे पण खूप आभार मानायचे आणि त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आज मी खरं फोनच करणार होते, पण मला असं वाटलं होतं की म्हणजे तुम्ही गडबडीत असाल किंवा काय, आणि मी पण थोडी गडबडीत होते, त्यामुळे मी करू नाही शकले. तर तुम्ही माझा एवढा निरोप त्यांना पोचवा की म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या यशात आणि नाही म्हटलं तरी एक तुमच्या अर्धागिनी म्हणून त्यांचा पण 50% वाटा आहे असं मला नक्कीच म्हणायचंय. त्यांचे पण खूप खूप आभार. आणि म्हणून आता सर नेहमीप्रमाणे तर मी म्हणणारच हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. आणि मॅडमला पण आणि ह्यूज ग्रॅटिट्यूड टू यू अँड युनिव्हर्स पण. आणि शेवटी जाता जाता असं म्हणेल, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. थँक्यू सर. नमस्कार सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि परत आपण भेटूया. आता नवीन क्लास सुरू करणार आहोत, तर त्या ह्याच्यामध्ये बुधवारी आपला क्लास असेल, तर अवश्य या. चव्हाण मॅडमचे दुसरे क्लास सुरू होणार आहेत, तर त्यावेळेला सुद्धा नवीन विषय जे असतील त्याला तुम्ही अवश्य या. आणि एका व्यक्तीने 4 माणसांना सांगा, या अधिवेशनाच्या याच्यामध्ये चक्करमध्ये फसू नका. त्याच्यापेक्षा आपल्या मुलाबाळांना घेऊन देवदर्शनाला जा कुठेतरी. फालतूगिरी सगळे. ठीक आहे, धन्यवाद. टीका करतो त्याबद्दल क्षमस्व. काही राग मानू नका.